उत्पादक पत्रक ज्यांनी स्वतःची अशी एक खास मुद्रा तयार केलेली आहे. आजच्या कथासंग्रहावर जी चर्चा घडवण्यात आलेली आहे ती मुक्तसृजन साहित्य पत्रिकेच्या वतीनं मनोहर सोनवणे यांच्या ब्रँड फॅक्टरी या कथासंग्रहावर ही चर्चा आहे. चर्चा करण्यासाठी चर्चक म्हणून आपल्या समोर जे आहेत ते लेखक भारत चाचणे सर, त्यांचे मित्र डॉक्टर बाळासाहेब लबडे, अंजली कुलकर्णी मॅडम, मनोहर सोनवणे यांच्याशी त्यांच्या साहित्य निर्मितीच्या संदर्भात आणि या कथासंग्रहाच्या संदर्भात चर्चा करणार आहेत. तर सर्वप्रथम मुक्तसृजन साहित्य पत्रिकेच्या वतीनं मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि फक्त एका मिनिटामध्ये मुक्तसृजन साहित्य पत्रिका गेल्या 2-1 वर्षापासून काम करत आहे. आपल्या सर्व साहित्यिकांना मुक्तसृजन साहित्य पत्रिकेची थोडीशी ओळख व्हावी म्हणून फक्त हा सांगण्याचा उद्देश आहे. गेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये 102 व्याख्यानं ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली होती. पहिलं व्याख्यान प्रिया धारूरकर यांचं घेण्यात आलं आणि शेवटचं व्याख्यान मधु मंगेश कर्णिक यांची प्रतिभा सराफ यांनी मुलाखत घेतलेली होती. असे 102 व्याख्यानं मुक्तसृजन साहित्य पत्रिकेच्या ऑनलाईन व्याख्यानाच्या माध्यमातून घेण्यात आली. याशिवाय गेल्या 2 वर्षापासून पुरस्कार दिले जातात आणि मुक्तसृजन साहित्य पत्रिकेचे 3 अंक प्रकाशित झालेले आहेत आणि 4था अंक आता लवकरच कवयित्री विशेषांक प्रकाशित होईल. कदाचित या 10 दिवसामध्ये तो अंक आपणास येईल. मी अधिक वेळ न घेता पुढे चर्चासाठी बाळासाहेब लबडे आणि त्यांचे लेखक विशेषतः मनोहर सोनवणे सरांना अशी विनंती करतो की ही चर्चा पुढे घेऊन जाण्यासाठी बाळासाहेब लबडे यांनी एक सूत्र ठरवलेलं आहे. त्या सूत्राप्रमाणे चर्चा आपण पुढे घेऊन जाऊया, तशी त्यांना विनंती करतो की त्यांनी चर्चेला सुरुवात करावी. नमस्कार, मी बाळासाहेब लबडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्येष्ठ लेखक मनोहर सोनवणे यांच्या ब्रँड फॅक्टरी या कथासंग्रहावरील मुक्त चर्चेचे आयोजन केलेले आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुरुवातीला मी लेखकाचा थोडक्यात जो परिचय आहे तो परिचय करून देतो की मनोहर सोनवणे हे आपल्याला एक लेखक म्हणून, कवी म्हणून, पत्रकार म्हणून, संपादक म्हणून अशा विविध भूमिकांमध्ये 4 दशकांपासून आपल्याला सक्रिय असलेले दिसत आहेत. तर त्यांनी संपादन क्षेत्रामध्ये विश्वकर्मा पब्लिकेशन पुणे या संस्थेचे ते विद्यमान संपादक आहेत. 2001 ते 2 या माध्यम संस्थेच्या मराठीतील प्रतिष्ठित असलेल्या महाअनुभव या नियतकालिकामध्ये ते कार्यकारी संपादक होते. याशिवाय पुणे पोस्ट या दर्जेदार असलेल्या नियतकालिकाचे 6 वर्ष ते संपादन करत आहेत. यांनी घडवले सहस्त्रक, असा घडला भारत, देवाच्या नावाने, महाराष्ट्र दर्शन, आठवणीतला चंद्र, द लीडर्स ऑफ आउट टाइम्स, माननीय शरद पवार यांच्या कार्यकर्तृत्वावरील पुस्तक, हे त्यांनी महत्वपूर्ण सहभाग दिला आहे. सासवड येथील कराकाठ या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे मुख्य संपादक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यांची एक शहर सुनसान हा कविता संग्रह, त्यांचा सदरा बदललेली माणसं ललित गद्य, याशिवाय लोकशाही जिंदाबाद ऑक्सफर्ड प्रेसच्या माध्यमातून द स्टोरी ऑफ डेमोक्रेसी इन साऊथ एशिया या अभ्यास ग्रंथांचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. शोध नेहरूंचा व भारताचाही श्री शशी थरूर लिखित नेहरू द इन्व्हेन्शन ऑफ इंडिया या पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. बिहाइंड 2020 डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या ग्रंथाचा अनुवाद केलेला आहे. वर्तमानात वर्धमान अनुवाद आणि ग्रंथ संपदा त्यांची ती प्रकाशित झालेली आहे. विश्वकर्मा पब्लिकेशन तर्फे त्यांचे तिरुपती एक लोकविलक्षण देवकथा हे पुस्तक नुकतेच त्यांचे प्रकाशित झालेले आहे. सदरा बदललेली माणसे या पुस्तकास महाराष्ट्र राज्याच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र वाङ्मय पुरस्कारासह 4 प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या पुस्तकातील एका उतार्याचा इयत्ता 9वीच्या कुमार भारतीच्या
पाठ्यपुस्तकात 2012 ते 2017 या काळात समावेश करण्यात आलेला आहे. एक शहर सुनसान या कवितेस महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाचा कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार प्राप्त झालेला आहे. संपादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ पाषाण पुणे यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या व्यावसायिक गुणवत्ता पुरस्काराने ती सन्मानित आहेत. तर हा मनोहर सोनवणे यांचा परिचय आहे. सुरुवात करतो आहोत आणि ती चर्चा म्हणजे आज आपलं जे ब्रँड फॅक्टरी हे जे कथासंग्रह त्यांनी लिहिलेला आहे, हा कथासंग्रह गतवर्षी पब्लिश झालेला कथासंग्रह आहे आणि तो विश्वकर्मा पब्लिकेशननी प्रकाशित केलेला कथासंग्रह आहे. त्याचं मुखपृष्ठ जे आहे ते अनवर हुसेन यांनी केलेलं आहे आणि या पुस्तकाची जी प्रथम आवृत्ती आहे ती डिसेंबर 2020 मध्ये आलेली आहे. तर मनोहर सोनवणे यांचा हा कथासंग्रह जो वाचकांसाठी एकूण या कथासंग्रहाचा जर पृष्ठसंख्या जर पाहिली आपण तर ती 189 पृष्ठांचा आणि 11 कथा असलेला हा कथासंग्रह आहे. अतिशय वेगळा आणि मराठीतला दर्जेदार अशा स्वरूपाचा कथासंग्रह आहे. त्याच्यामुळेच आपण या कथासंग्रहावरची जी मुक्त चर्चा आहे ती मुक्त चर्चा आयोजित केलेली आहे. तर या चर्चेचा प्रारंभ जो आहे तो ज्येष्ठ लेखिका कवयित्री समीक्षिका माननीय अंजलीताई कुलकर्णी यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपली ही चर्चा आता सुरू करावी. धन्यवाद लबडे सर. माझा आवाज आपल्याला ऐकू येतोय असं मला वाटतंय. सर्वांना नमस्कार. मुक्तसृजन पत्रिकेचे साहित्य पत्रिकेचे संपादक डॉक्टर महेश खरात सर, डॉक्टर दहिफळे सर, डॉक्टर देशमुख सर, माझी मैत्रीण सुप्रसिद्ध कवयित्री प्रिया धारूरकर, हे सगळे मुक्तसृजन साहित्य पत्रिकेचे शी संबंधित जी माणसं आहेत त्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे ज्याला आपण म्हणूया की मुख्य आकर्षण मराठी मधलं एक उत्तुंग मराठी कथा विश्वामधलं एक उत्तुंग शिखर आदरणीय भारत सासणे सर, मनोहर सोनवणे, बाळासाहेब लबडे, तर ह्या चर्चेमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक सुरुवातीला स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, मनोहर सोनवणे यांचा ब्रँड फॅक्टरी हा कथा संग्रह गेल्या वर्षी प्रकाशित झाला आणि त्याचं साहित्याच्या क्षेत्रातल्या जाणकारांनी चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं. नुकतेच त्याला 3 पुरस्कार देखील जाहीर झालेले आहेत आणि आज याच कथासंग्रहावरती आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेचं वैशिष्ट्य असं आहे की आता जसं म्हटलं तसं मराठी कथा विश्वामधलं एक ज्याला आपण म्हणूया शिखरासारखं व्यक्तिमत्व आहे ते भारत सासणे सर आपलं चिंतन मांडणार आहेत आणि स्वतः लेखक मनोहर सोनवणे यांची देखील भूमिका आपल्याला ऐकायला मिळणार आहे. बाळासाहेब लबडे आणि आम्ही देखील या चर्चेमध्ये थोडं आम्ही काही प्रश्न विचारू, काही आमची मतं मांडू अशा पद्धतीनं, आणि वाचकांसाठी देखील ही चर्चा ही नंतर आपल्याला हा चर्चेचा मुख्य जो भाग झाला की त्याच्यानंतर वाचकांना देखील संवाद साधता येणार आहे. मित्रांनो, मनोहर सोनवणे हे एक चांगले कवी देखील आहेत. गेली 35-40 वर्ष आम्ही एकत्र पुण्यामध्ये एकत्र एका ग्रुपमध्ये म्हणा किंवा असे सहप्रवासी आहोत सगळ्या या साहित्याच्या ह्याच्यामधले, त्यामुळे त्यांचा प्रवास जवळून बघितलेला आहे. ते चांगले कवी आहेत, परंतु त्यांच्या लेखकीय व्यक्तिमत्वाचा गाभा, हा मुख्य गाभा हा कथेमध्ये आहे असं वाटतं. गेली 40 वर्ष ते कथालेखन करतायत आणि कथा असो व कविता, चिंतनशीलता हा त्यांच्या लेखनाचा मुख्य स्थायी भाव राहिलेला आहे. मुख्य म्हणजे या कथासंग्रहातील कथांना समकालीन संदर्भ आहेत. जागतिकीकरणाच्या रेट्यानं बदललेला भोवताल ही या संग्रहातील बहुतांश कथांची आधारभूमी आहे. साधारणपणे 90च्या दशकामध्ये जागतिकीकरणानं संपूर्ण जगावरती
आपली पावलं रोवायला सुरुवात केली हे सर्व श्रुत आहे. आणि त्यानंतर आलेल्या एका प्रकारच्या नवभांडवलशाही च्या एका झपाट्यामुळे जगभरामध्ये आणि देशात अर्थव्यवस्था, सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्था, लोकांची जीवन शैली, जीवनमूल्य अशा जीवनाच्या सर्वच पैलूंमध्ये आमूलाग्र बदल घडून आले. पैसा हाच मानवी जीवनाचं केंद्रस्थान बनला आणि साधन शुचिता वगैरे सगळ्या ज्या गोष्टी बोलल्या जात होत्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, त्या सगळ्या गोष्टी मागे पडून जास्तीत जास्त पैसा मिळवणं, धनसंचय करणं, एक प्रकारे पैशाचं माजखोर पद्धतीनं प्रदर्शन करणं आणि त्या जोरावरती सत्ता आणि सामाजिक प्रतिष्ठा हासिल करणं, हाच मानवी जीवनाचा मुख्य फंडा बनला. आणि एकूण मानवी जगण्याचंच बाजारीकरण, वस्तूकरण किंवा यांत्रिकीकरण होण्याच्या या सगळ्या काळामध्ये माणसातले संबंध देखील एक प्रकारच्या काय म्हणूया उपभोग किंवा उपयुक्तता यांच्या भोवती जमा झाले. तर हे सगळं जे काही एक बदललेलं 90 नंतरचे जो वास्तवाचा पट आहे, तो सगळा मनोहर सोनवणे यांच्या कथांमध्ये आपल्याला हा भोवतालाचा पट आपल्याला दिसतो. तो पट कसा आहे, त्याचं स्वरूप कशा स्वरूपाचं आहे, कसं प्रकारचं आहे, हे आपण या कथेमधून जाणून घेणार आहोत. तेव्हा चर्चेला आपण सुरुवात करताना मित्रांनो, मला असं वाटतं की आपण स्वतः लेखकालाच सुरुवातीला बोलतं करूया. तेव्हा सोनवणे सर, तुमचं मनापासून स्वागत या चर्चेमध्ये. आणि मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या कथांमध्ये हा जो समकालीन माहोल आलेला आहे, संदर्भ आलेले आहेत, ते कशा प्रकारचे आहेत? अनम्यूट करा सर. येस सर. ओके सर. ओके ओके ठीक आहे. सर्वप्रथम या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आता जो प्रश्न विचारला की या कथांना समकालीन संदर्भ आहे, तो काय आहे, कशा स्वरूपाचा आहे? एक अनुभव सांगतो. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी एशियाड बसमधून नाशिकचा प्रवास करत होतो आणि माझ्या समोर एक इसम होता. बस सुरू झाल्यापासून तो मोबाईलमध्ये बिझी होता. एकापाठोपाठ एक कॉल्स करणं आणि कॉल्स घेणं हा त्याचा उद्योग त्या प्रवासामध्ये सुरू होता. अवतीभोवती काय चाललंय याच्याशी त्याला काही देणं घेणं नव्हतं. बसमध्ये साधारण संगमनेर येईपर्यंत म्हणजे 3-4 तास, 4 तासाचा साधारणतः प्रवास. या 4 तासाच्या प्रवासामध्ये त्याने किमान 3 ते 4 डील्स किंवा व्यवहार म्हणू आपण, ते त्याच्या हातातल्या त्या मोबाईलच्या साह्याने पूर्ण केलेले होते. म्हणजे उत्पादक आणि ग्राहक यांची गाठ तो त्या प्रवासामध्ये मोबाईलच्या माध्यमातून घालून देत होता आणि मधल्यामध्ये त्याला त्याचं कमिशन किंवा नफा जो काही असेल तो त्याच्या खिशात पडत होता. तर या 4 तासाच्या प्रवासात माझ्यासारखा प्रवासी काहीही न करता फक्त प्रवास करत होता. पण याच प्रवासाचा तो आर्थिकदृष्ट्या विचार करून त्या 4 तासामध्ये काही हजारांची कमाई त्याने तेवढ्या वेळामध्ये केलेली होती. हे एक दृश्य त्यावेळी होतं. आणि त्याच वेळेला खिडकीतून बाहेर रस्त्यावर योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकून दिलेले होते आणि ते टोमॅटोचे ढीग आजूबाजूला पसरलेले होते. एक विचित्र विरोधाभासी चित्र एका प्रवासामध्ये काही वर्षांपूर्वी माझ्या पाहण्यात आलं. अस्वस्थ झालं मन. वाईटही वाटलं या गोष्टीचं. तर सांगायची गोष्ट अशी की गेल्या 3-4 दशकांमध्ये आपल्या भोवतालामध्ये होत असलेला बदल आपल्या सगळ्यांना जाणवतोय. एक प्रकारे हा बदल मला त्या प्रवासामध्ये जाणवला. तसा बदल आपल्या सगळ्यांनाच आजूबाजूला अवतीभोवती जाणवत असणार. हा बदल आमूलाग्र आहे. हा मुळातून बदल होतोय. आपल्या एकूणच वर्तनात, व्यवहारामध्ये होत असलेला बदल आहे. आता या काळामध्ये 2 मुख्य ठळक अशा घटना घडलेल्या आहेत. एक म्हणजे जागतिकीकरण आणि दुसरी म्हणजे
तंत्रज्ञान क्रांती. आज आपण आता ही जी चर्चा ऐकतोय, चर्चेत सहभागी होतोय, ते आपल्या आपल्या घरात बसून सहभागी होतोय. ही तंत्रज्ञानाची किमया आहे. तर ही तंत्रज्ञानाची क्रांती आणि जागतिकीकरण या दोन्हींनी हातात हात घालून एक प्रकारचा माहोल जो आजच्या काळाचा आहे तो तयार केलेला आहे. आणि या माहोलामध्ये झालंय काय की याचं आपल्या सगळ्यांच्या जगण्यावरती परिणाम होत गेलेले आहेत, होत आलेले आहेत. आपलं जगणं बदलत गेलेलं आहे. आपण जेव्हा म्हणतो की काळ बदलतो, वस्तुतः काळ ही एक अमूर्त गोष्ट आहे. काळ नसतो बदलत, माणसं बदलत असतात आणि माणसांना बदलण्यास भाग पाडणारे प्रभाव त्याच्यावरती काम करत असतात. या सगळ्या गोष्टीचा विचार किंवा या सगळ्या गोष्टींचा संदर्भ आजच्या या माझ्या संग्रहातल्या कथांना नक्कीच आहे. जागतिकीकरणाचा परिणाम आज आपल्याला म्हणजे आज जवळपास जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन जवळपास 3 दशकं झालेली आहेत. हा परिणाम आपल्याला सरळ एक स्पष्टपणे असा जाणवतोय की एक नवभांडवलशाही आपल्याकडे अस्तित्वात आलेली आहे. आता जग म्हणजे एक बाजार झालेला आहे. जग या शब्दाचा अर्थ बाजार असा झालेला आहे आणि नागरिक हा ग्राहक झालेला आहे. आता हा जगाचा व्यवहार हा एक सरकार, एक राज्य, एक देश आणि नागरिक असा न राहता बाजार आणि ग्राहक असा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसतो आहे. प्रत्येक गोष्ट विकाऊ झालेली आहे. यामध्ये वस्तू तर विकाऊ आहेतच, पण भावना सुद्धा विकाऊ झालेल्या आहेत आणि माणूस सुद्धा विकाऊ झालेला आहे. या वेलकम टू कस्टमर केअर ही कथा आहे या पुस्तकामध्ये. या कथेमध्ये जी अर्चना आहे, जी मुलगी आहे, तिला प्रश्न पडलेला आहे की मी कोण आहे, कुली आहे की रोबो आहे, मी कुणाची ओझी वाहते आणि कुणासाठी ओझी वाहते. हा प्रश्न मला वाटतं या या आजच्या काळातल्या प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न आहे. आणि दुसऱ्या बाजूने ब्रँड फॅक्टरी या कथेमधला जो मोहन प्यारे आहे, हा मोहन प्यारे त्याला एक खंत आहे की तो या आजच्या युगामध्ये स्वतःला विकू शकलेला नाही, त्याला स्वतःला विकता आलेलं नाहीये. ब्रँडेड जगातलं ब्रँडेड जगणं त्याच्या वाट्याला आलेलं नाहीये, याची त्याला खंत आहे. तर अशा एका माहोलामध्ये आपलं सगळं जगणं आता घडतं आहे. मी विचार करतो की या बदलांमुळे माणसाच्या जगण्याचं नेमकं काय झालं? काही गुणात्मक फरक पडला का माणसाच्या आयुष्यामध्ये या सगळ्या बदलांमुळे? गुणात्मक म्हणजे नकारात्मक, सकारात्मक दोन्ही बाजूंनी जर विचार केला तर सकारात्मक फारच थोडं आपल्या हाताला लागतं. नकारात्मक पुष्कळ खूप काही आपल्याला दिसतंय, जाणवतंय. खरं सांगायचं झालं तर सामान्य माणसाची ससेहोलपट या काळामध्ये होते आहे. जगण्याची भ्रांत पडावी, जगण्याची चिंता पडावी अशी परिस्थिती अवतीभोवती आपल्याला दिसते आहे. एका बाजूला प्रचंड विस्थापन, दुसऱ्या बाजूला टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. प्रचंड विषमता पसरते आहे. माणसं स्वतःपासून, समाजापासून, एकमेकांपासून, परस्परांपासून दुरावत चाललेले, दूर चाललेले आहेत. आणि हे त्याला म्हणता येईल थोडंसं व्यथित करणारं असं चित्र आहे जे आपल्याला या काळामध्ये अनुभवाला येत आहे. जग खुलं झालं असं आपण म्हणतो, जग खुलं झालं, बाजार खुला झाला, पण माणूस मात्र बंदिस्त होत गेलेला दिसतो आहे. तो खुला होत गेलेला दिसतो आहे आणि त्याचा माणूस पण क्षीण होत चाललेलं जाणवत आहे. या सगळ्या कथांच्या मागे, या सगळ्यांच्या कथांच्या मुळाशी हीच जाणीव, हीच भावना मला वाटतं आहे आणि ते मी आपल्यासमोर या संदर्भाच्या संदर्भात सांगू इच्छितो. बरोबर आहे सर, की एक समकालीन संदर्भ जो आहे तो तुम्ही सांगितलेला आहे, की जागतिकीकरणाचा संदर्भ घेत असताना या कथाचा संग्रहामध्ये ज्या कथा आहेत त्या सगळ्या आजच्या काळाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत. आणि त्या कथांमध्ये जे मांडलेले विषय आहेत त्या विषयांच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर ते सगळे बाजार केंद्रीय विषय आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की हे जे जागतिकीकरण आलं ते आर्थिक पुनर्रचना कार्यक्रमाच्या अनुषंगाने आलं. भारताने त्या आर्थिक पुनर्रचना कार्यक्रमाचा स्वीकार केला आणि मुक्त अर्थव्यवस्था जी आहे ती आपल्याकडे आली. त्याच्या अनुषंगाने सेस सारखा कायदा आला आणि हे सेस आता रिटेलिंग मध्ये आपल्याकडे आलेलं दिसतंय की समजा मॉलमध्ये हरवलेलं मूल ही जी तुमची कथा आहे की ती मॉल संस्कृती आपल्याकडे आली रिटेलिंग मध्ये सेज आल्यामुळे. तर हे सगळे जे पैलू आहेत की
जागतिकीकरण म्हणत असताना ढोबळमानाने जागतिकीकरण बोलणं ही गोष्ट वेगळी, पण त्यातले जे सूक्ष्म सूक्ष्म पैलू आहेत त्या पैलूंवर प्रकाश टाकत असताना एका बाजूला विकास आहे आणि दुसऱ्या बाजूला मानवी मूल्य आहेत. त्यामुळे आता तुम्ही सांगितल्या पद्धतीने ही मानवी मूल्यांचा क्षय जो आहे तो क्षय आपल्याकडे होतो आहे आणि ही जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता तुमच्यासारख्या लेखकाला निश्चितच मनामध्ये ती सलत असणार. ती मनामध्ये जी अस्वस्थता आहे ती तुम्ही अस्वस्थता नेमकी कशी काय व्यक्त केली या अस्वस्थते मानवतेच्या संदर्भामध्ये, मानवी मूल्यांच्या संदर्भामध्ये? एक सगळ्यात जाणवणारी जी गोष्ट आहे संपूर्ण या काळात आणि जेव्हा आपण पाहतो आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे ती म्हणजे माणूसपणाचा ऱ्हास. म्हणजे मानवी मूल्य आपण ज्याला म्हणतो, मानवी मूल्यातून माणूसपण आकाराला येतं आणि या माणूसपणाचा, मानवी मूल्यांचा प्रचंड ऱ्हास आपल्याला होताना दिसतोय. पुन्हा एक अनुभव सांगतो, एक उदाहरण सांगतो की साधारणतः एक जवळपास 15-1 वर्षापूर्वीची गोष्ट असते. मी जिथे नोकरी करत होतो तिथे एका विभागामध्ये काम करणाऱ्या एका मुलीच्या संदर्भामध्ये तिच्यावर काही आरोप झाले आणि तिची नोकरी गेली. ती मुलगी सुस्वभावी होती, प्रामाणिक होती. तिच्यावर झालेले आरोप किंवा तिच्यावर झालेली कारवाई ही पूर्णपणे अन्यायक होती, अन्यायकारक होती आणि याबद्दल कुणीही बोललं नाही. तिच्या विभागातल्या तिच्या सहकाऱ्यांनी कुणीही याबद्दल बोललं नाही किंवा त्याबद्दल काही तिची बाजू घेतली नाही. हे सगळं थोडं खटकणारं होतं. माझ्यासारख्याला की ज्याने थोडा आधीचा काळ पाहिलेला आहे त्याला तर हे जास्तच खटकणारं होतं. मी त्याच विभागातल्या एका मुलीला विचारलं की हे काय तुला पटतं का जे झालं ते? तर त्या मुलीने मला ताडकन सांगितलं, माझा काय संबंध तिच्याशी, मी कशाला तिचा विचार करू, मी फक्त माझ्यापुरता विचार करते. आता हे एका तिच्याच कलिगकडून, तिच्या सहकारी असलेल्या मुलीकडून की जे रोज एकत्र आहेत, एकत्र त्यांचे बोलणं असेल, काही संवाद असतील एकमेकांशी आणि ती मुलगी अशी ताडकन म्हणते आहे की माझा काय संबंध तिच्याशी, मी कशाला तिचा विचार करू. हे जे काही आत्मकेंद्रीपण आलेलं आहे, हे आत्मकेंद्रीपण म्हणजे माणूस स्वतःच्या पलीकडचं बघायलाच तयार नाही. स्वतःच्या पलीकडचं जग आहे हेही तो विसरून गेलेला आहे की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती आपल्याला दिसते आहे. हे जे काही एकूण माणसाचं माणसापासून दुरावलेलं आहे, परस्परांपासून दुरावलं जाणं आहे, हे कुठेतरी मनावरती आघात करतं. आणि मला असं वाटतं की एक काळ होता की जे 80चं दशक जे आम्ही पाहिलं किंवा ज्या काळामध्ये आम्ही सरसरून ज्याला म्हणतो असेल ते अनुभवलेलं आहे की ज्या वेळेला चळवळींचा काळ होता, छोट्या छोट्या गोष्टींवरून चळवळी उभ्या राहत होत्या आणि त्या प्रश्नावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलनं करीत होत्या. ते प्रश्न महत्वाचे होते, जेन्युइन होते, समाजाच्या माणसाच्या हिताचे होते आणि त्याच्यासाठीचा लढा किंवा संघर्षही तितकाच तळमळीने होता, पोटतिडकीने होता. ते सगळं कुठे गायब झालं? एकही चळवळ आता दिसत नाही. सामूहिकतेकडून आपण पूर्णपणे व्यक्तिगततेकडे, आत्मकेंद्रिततेकडे गेलेलो आहोत. पण या सगळ्यामध्ये जे प्रश्न होते, जे सामूहिक स्तरावरचे प्रश्न होते, जे सर्वसामान्य माणसांचे प्रश्न होते, रोजच्या जगण्याचे जीवनाचे प्रश्न होते, ते सगळे संपले का? तुमच्या नव्या बदलामुळे सगळे प्रश्न संपले का? की आता या चळवळींचीच गरज उरली नाही, त्याच्याचीच आता काही आवश्यकता राहिलेली नाही आणि म्हणून माणूस फक्त स्वतःपुरता स्वतःचा विचार करून सुखात राहतो आहे? तर मुळामध्ये असं काही घडलेलं नाहीये. प्रश्न आहेतच, किंबहुना त्यांची तीव्रता वाढलेली आहे. त्या अधिक तीव्र, अधिक गुंतागुंतीचे, अधिक जटिल झालेले आहेत आणि आपापल्या प्रश्नांबरोबर लढण्यासाठी माणूस पुन्हा एकटा पडलेला आहे. आज चळवळी उभ्या राहतात त्या एका छोट्या गटापुरत्या आपण पाहतोय आजकाल, आपल्याला त्याची काही उदाहरणं द्यायची गरज नाहीये. पण अशा समग्र समाजाच्या बदलाच्या चळवळी आता नाहीशा झालेल्या आहेत, संपून गेलेल्या आहेत आणि हा मला वाटतंय की फार मोठा बदल म्हणजे कितीही मोठ्या प्रमाणात आर्थिक सुबत्ता येवो, काही घडामोडी घडोत, भारत महासत्ता म्हणून कुठे काही त्याची नोंद होत असेल, काही आणखी त्याच्याबद्दलच्या चर्चा होत असतील, पण या सगळ्यामध्ये जो सामान्य माणूस आहे त्या माणसाच्या जगण्यामध्ये काय फरक पडला, त्याचं जगणं किती बदललं? मला असं वाटतंय की या गोष्टींचा विचार या कथांमध्ये आपल्याला तो जो आहे तो जाणवतो. आता रेणूची गोष्ट या कथेमध्ये तुम्ही पाहिलं तर ती 2 वाईकर आणि मोरे हे 2 कामगार आहेत. ते कामगार निमित्त ठरतात एका
त्यातल्या वादाच्या पार्श्वभूमीवरती त्या संपाला, त्या कारखान्यातल्या, तो संप पुन्हा तडजोडीतून मिटतो, संपतो, आणि पण त्या दोघांना जे काही त्याचं भोगावं लागतं आणि त्याबद्दल पुन्हा कुणालाही ना तो त्यांच्या जीवावर संघर्ष उभा करणाऱ्या युनियनला, त्यांच्या जीवावर युनियनशी भांडणाऱ्या मॅनेजमेंटला, या सगळ्यामध्ये एक प्रकारे ज्याला म्हणता येईल की तथाकथित प्रोफेशनलिझम जो आलेला आहे, त्यामध्ये त्या दोन माणसांची, त्या दोन कामगारांची वाताहत होते आहे. आणि मग शेवटी पुन्हा तडजोड म्हणून, सौदा म्हणून त्या दोघांवर उपकार केल्याच्या भावनेतून पुन्हा एकदा त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे, त्यांना कायमस्वरूपी गुलाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. हा जो काही एक बदल, हा मोठा बदल, आणि हा माणसाच्या एकूण व्यवहार आणि वृत्तीमधला बदल जो आहे, तो अतिशय ज्याला म्हणतो की अस्वस्थ करणारा असा हा बदल आहे. मला वाटतं याची पुढची पायरी जी आहे ती माणूसपणच संपून जाण्याची. माणूसपणाचा ऱ्हास होतोय, कमी होतोय, माणसालाच आता परका झालेला आहे, इथपर्यंत या गोष्टी आता आलेल्या आहेत. आणि या पुढची कदाचित गोष्ट अशी असेल की माणूस म्हणून माणसाचं माणूसपणच संपतंय की काय, माणूस म्हणून माणूस पण नष्टच होतोय की काय. माझी माणूस मिसिंग ही जी कथा आहे, या संग्रहातली शेवटची कथा आहे ती. आणि ती मला असं वाटतंय की ह्या एक फॅन्टसी आहे, आणि ती हाच एक प्रश्न, हाच एक की माणूसपणच नष्ट झालंय. त्याच्यामधली जी पात्र आहेत, एक त्यामध्ये प्राध्यापक आहे की ज्याचा असा एक त्याचा एक सिद्धांत आहे की आपण सगळी न माणसं आहोत, म्हणजे आपण माणूस नाही, आपण न माणसं आहोत, आणि खरा माणूस कधीच संपून गेलाय. तर खरा माणूस संपून गेलाय हे त्याला सिद्ध करायचंय, आणि त्याच्यासाठी खरा माणूस शोधण्याचा प्रयत्न तो आणि त्याची सगळी टीम करते आहे. दुसऱ्या बाजूला एक दिग्दर्शक आहे, आणि त्याला असं त्याला एक असं कथानक त्याच्याकडे आहे की हे सगळी सृष्टी जी आहे ही आता रोबोंनी व्यापलेली आहे, आणि रोबोंनी सगळी माणसं संपवून टाकलेली आहेत. आता त्यांना एक माणूस हवा आहे, तो त्यांच्या प्राणी संग्रहालयामध्ये एक नमुना म्हणून ठेवण्यासाठी, आणि अशा माणसाचा ते शोध घेत आहे. आणि तिसऱ्या बाजूला एक लापतावाडी, जिचं नावच लापतावाडी आहे, म्हणजे जे आधीच हरवून गेलेलं गाव आहे, त्या गावामधला एक माणूस हरवलेला आहे, आणि त्या माणसाच्या शोधात त्या लापतावाडीतली हरवलेली माणसं फिरतायत. आता हा एक थोडासा जंबल्ड अशा पद्धतीचा एक प्लॉट आहे, किंवा एक अशी घडामोड आहे की ज्यामध्ये खरा माणूस हा गायब झालेला आहे, हरवून गेलेला आहे, आणि त्याचा शोध चालू आहे. माणूस मिसिंग ही ती कथा आहे. आणि आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये या माणूस मिसिंगच्या स्टेजला पोचणार आहेत का लवकर, हा प्रश्न खरंच आहे, पडलेला आहे. माणूस मिसिंग ही जी ही जी एक ज्याला म्हणू की आपण हा जो एक शब्दप्रयोग आहे, हा पोलिसी आहे. पोलीस खात्यामध्ये जर एखादा माणूस हरवल्याची नोंद करायची असेल तर तिथे माणूस मिसिंग अशी तिथे नोंद तो लिहून घेतो, जो पोलिसांचा जो क्लार्क असतो किंवा तिथला जो नोंदणी करणारी व्यक्ती असते, ती माणूस मिसिंग या शीर्षकाखाली हरवलेल्या माणसाची तक्रार लिहून घेत असते. तर एकूणच माणूस मिसिंग या गोष्टीकडे आपलाच सगळा प्रवास चाललेला आहे का, हा खरा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी मला असं वाटतं की कथेची शेवटची कथा या संग्रहातली याच एका मुद्द्यावरती इथे संपते आहे. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आजच्या काळामध्ये मानवी मूल्यांचा ऱ्हास होतो आहे, माणूसपणाचा ऱ्हास होतो आहे, आणि एक प्रकारे तुम्ही म्हणालात तसं माणूस मिसिंग होऊन त्याची जागा रोबो घ्यायला लागलेला आहे. हे अगदी तुम्ही बरोबर हे केले आणि सांगितलं, आणि तुमच्या कथांमध्ये देखील ते अतिशय वेधकपणे तुम्ही टिपलेलं आहे. पुढचा प्रश्न मला बाळासाहेब लबडे यांना विचारायचा आहे. बाळासाहेब लबडे, तुम्ही देखील एक लेखक, एक समीक्षक आहात, आणि सोनवणे यांच्या कथा तुम्ही अभ्यासलेल्या आहेत. मला तुम्हाला सोनवणे यांच्या कथांमधल्या व्यक्तिरेखांच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ह्या सगळ्या ज्या कथांमधल्या, विविध कथांमधल्या या ज्या व्यक्तिरेखा आहेत, अतिशय ठाशीव आहे, अतिशय मनावरती ठसणाऱ्या अशा या व्यक्तिरेखा आहेत. तर ह्या सगळ्या व्यक्तिरेखा तुम्हाला कशा प्रकारे अपील झाल्या, कशा प्रकारे भावल्या, हे तुम्ही सांगावं. बाळासाहेब लबडे. कथा संग्रहातल्या कथा ज्या आहेत त्या आपल्या लक्षात राहतात आणि मनामध्ये एक घर करतात. त्याचं कारणच काय आहे की त्यातल्या व्यक्तिरेखा आहेत. तर व्यक्तिरेखा ज्या आहेत त्या इतक्या वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा आहेत याच्यामध्ये. माझा आवाज येतोय का? येतोय. हा. तर वेलकम टू कस्टमर केअर या कथेमध्ये अर्चना आहे ही मुख्य व्यक्तिरेखा आहे. तर जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये सापडलेल्या तरुण पिढीची ती एक प्रतिनिधी आहे.
अर्चना ही याच्यातली मूळ कोल्हापूरची आहे आणि पुण्यातल्या एका कॉल सेंटरमध्ये ती काम करते आहे आणि अमेरिकेतल्या ग्राहकाशी बोलताना तिला जी आहे ती स्टेला होते, म्हणजे स्वतःचं नाव ती विसरते, तिला दुसरं नाव दिलेलं आहे. स्टेला की अर्चना, अर्चना की स्टेला. मग घरचे संस्कार की पब संस्कृती, अशा संभ्रमामध्ये द्वंद्वामध्ये अडकलेली ही एक व्यक्तिरेखा आहे. त्यामुळे एका बाजूला आपल्याकडे खेड आहे आणि एका बाजूला शहर आहे, एका बाजूला संस्कार आहेत आणि एक नव संस्कृती, नव भांडवली संस्कृती आहे. अशा द्वंद्वामध्ये सापडलेली ही एक व्यक्तिरेखा आहे आणि नोकरीची अट म्हणून तिने स्वतःला प्रोफेशनल असं इंग्लिश करून घेतलेलं आहे. छान फाडफाड ती कोल्हापुरी बोलते, तशीच ती रांगडी कोल्हापुरी मराठी भाषा सुद्धा बोलते, म्हणजे इंग्रजी आणि मराठी. मग तिचं मन जे आहे ते अशा दोन्ही हिंदोळ्यावर आहे. एका बाजूला कोल्हापूरला आहे, तर दुसऱ्या बाजूला ते अमेरिकेत काय चाललेलं आहे, पेनिसलिया किंवा पुण्यात काय चाललेलं आहे, असं सगळं तिच्या मनाचा जो सूर आहे तो असा दिसतो आहे. आणि त्यामुळं तिला स्वतःला असं वाटतं की मी रोबोट आहे का, मला भावना नाहीत का, मी इमोशनली काय बोलायचं नाही का, कोणाला मदत करायचं नाही का. आणि दुसऱ्या बाजूला मी काकूबाई नाही हो, मी या जगात एकटी राहणारी आहे, या काळाची मी प्रतिनिधी आहे. व्हेरी मच आय एम दिस, आय नो दिस वर्ल्ड व्हेरी वेल, आय एम मॉडर्न गर्ल, असं ती स्वतःला म्हणत राहते. तर अशी ही जी कथा आहे, तिचा जो स्वप्न प्रवास आहे आणि तिला वाटत असलेला आपण रोबोट आहोत की काय, असं जे आहे ते त्या वेलकम टू कस्टमर केअर याच्यामध्ये फक्त कस्टमरशी फायद्याचं आणि जेवढं व्यवहाराचं आहे तेवढंच बोलायचं, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही, असा भाव त्याच्यामध्ये दिसतो. तर दुसरी या संग्रहाचं जे शीर्षक आहे पुस्तकाचं, ब्रँड फॅक्टरी, त्याच्यामध्ये मोहन प्यारे आणि राधा या दोन ज्या व्यक्तिरेखा आहेत, त्या व्यक्तिरेखा ज्या आहेत त्या अतिशय वेगळ्या, म्हणजे थोड्याशा फनी, थोड्याशा फॅन्टसी, जागतिकीकरणात आपण मॉड आहोत असं दाखवायला सतत पुढे पुढे असणाऱ्या असणाऱ्या पण मध्यमवर्गीय, तरी सुद्धा कंजूसीने संसार करणाऱ्या, नोकरी करून त्याच्यामध्ये सुद्धा एक ब्रँड शोधणाऱ्या, अशा की प्रत्येक, म्हणजे मोहन प्यारे जो आहे त्याला असं वाटतं की आपली उभी राहण्याची स्टाईल सलमान सारखी असली पाहिजे, आपले अगदी म्हणजे स्वतःची अंडरवेअर सुद्धा मॅचो मॅन सारखी असली पाहिजे, बनियन कसं फिट आहे बॉस असं बनियन असलं पाहिजे. असं प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रँड शोधणारी जी मनोवृत्ती आहे आजच्या काळातली, ती त्या कथेमध्ये मोहन प्यारेच्या रूपाने दिसते. म्हणून त्याची व्यक्तिरेखा कशी रेखाटलेली आहे बघा सुंदरपणे, की आणि मोहन प्यारेने कपाटाच्या आरशात पाहिलं, खांद्यापासून खालपर्यंत ओघळलेला देह पोटाचा आणि वाढलेला ढेर पोटाचा, चरबीने केलेला अतिक्रमण आणि प्लेस मांड्या, गळ्यात अडकवलेला तो झोळकट बनियन आणि शेपलेस अंडरपॅन्ट, म्हणजे आपण स्वतः असे आहोत ही रियालिटी जी आहे ती त्याला ऍक्सेप्ट होत नाही. म्हणून पण आपल्याला आपण कसं असावं, तर ते त्याला वाटतं की मोहन प्यारे हा एकदम वयाने तो 40शीतला आहे, पण स्वप्न जो पाहतोय तो अगदी तरुण सारखा पाहतोय. त्याची बायकोही तशीच आहे आणि त्याच्या पुढे जो आदर्श जसा आहे तसा तिच्या पुढे नाही. ती मात्र एक नेटाने संसार करणारी, जसं आहे तसं पाहणारी. तर एक चाळीमध्ये राहणारे जे मध्यमवर्गीय लोक आहेत, ते फ्लॅटच्या संस्कृतीचं स्वप्न पाहतायत आणि जे फ्लॅटमध्ये गेलेले आहेत त्यांना कसं कोंडल्यासारखं वाटतं आहे. तर असा जो विरोधाभास आहे तो याच्यात दिसतो. तर हा मोहन प्यारे थोडासा फिल्मी, थोडासा रोमॅन्टिक, थोडासा ब्लॅक ह्युमरच्या अंगाने ही कथा जाते आणि त्यामुळे त्याचा स्वभाव जो आहे थोडासा खुशमस्करा, याच्यामध्ये येणारे राजू निवंगने किंवा त्याची पत्नी राणी निवंगने असेल, ते त्यांचे स्वभाव जे आहेत ते एकदम टिपिकल स्वभाव या कथेमध्ये आलेले आहेत आणि त्यांची जी भाषा, संवाद जे आहे व्यक्तिरेखा रेखाटण्यातली, ती अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे ही सामान्य माणसांची स्वप्ने जागतिकीकरणामध्ये कशी आहेत त्याची जी उकल आहे, ती उकल खुमासदारपणे ही जी कथा आहे ती करते आहे. आणि आपला लेवल डाऊन आहे आणि तो अप झाला पाहिजे, असं जे वाटत राहतं प्रत्येक माणसांना, की सुरुवातीला दारिद्र्यात असणारी माणसं सुद्धा सुखी होती, पण आता किती गाडी जरी आली तरी त्यांना असं वाटतं की आम्ही अमेरिकेच्या मागेच आहोत, त्यामुळे आम्हाला अमेरिका हे टार्गेट आहे, असं ब्रँड फॅक्टरीला वाटते आहे. जे ते रेणूची गोष्ट मध्ये सुद्धा रेणू ही व्यक्तिरेखा प्रभावी रेखाटलेली आहे. किंवा आनंद वाघमारे सारखा कारखान्यात इंजिनियर असलेला जी व्यक्तिरेखा आहे तो, तर रेणू ही बाबा भंडारे या युनियनच्या लीडरची मुलगी आहे आणि टपोरी, काळ्याभोर डोळ्याची, सावळ्या रंगाची, उबट असलेली, प्रसन्न चेहरा असलेली, सैलभैर आंबाडा घालणारी, अशी लेखकाने रेखाटलेली आहे. आणि आनंद वाघमारे हा त्या मानाने प्रोफेशनल असलेला आणि प्रेमाविषयी थोडासा भावुक असलेला,
पण ती तत्वाविषयी तत्वनिष्ठ असलेली, आपल्या तत्वासाठी प्रेमाचा सुद्धा त्याग करणारी अशी जी आहे ती त्याच्यामध्ये व्यक्तिरेखा रेखाटलेली आहे. तर याच्यामध्ये ती थोडीशी निराश, थोडीशी खंबीर, थोडीशी प्रेमळ, हिंसेचा निषेध करणारी, तडजोड न करणारी किंवा सर्वसामान्य माणसाविषयी कणव असणारी अशी, तर अशी व्यक्तिरेखा जी आहे ती रेणूची गोष्ट मध्ये आलेली दिसते. तर आपल्याला या सगळ्या कथा संग्रहामध्ये इतक्या व्यक्तिरेखा आहेत की त्याच्याबद्दल आपण किती सांगू तेवढं कमी आहे. तुम्हाला हे 3 व्यक्तिरेखा याच्यातल्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सांगितल्या. तसं आपल्याला कार्ल मार्क्सचा डोळामध्ये असलेला जो माणूस आहे तो अगदी वेगळा आहे. ती प्रतिकात्मक रूपकात्मक अशी कथा येते. दारिद्र्य असलेला पण तरी सुद्धा कार्ल मार्क्सच्या डोळ्यातून स्वप्न पाहणारा, तुमचीच गोष्ट मधले असणारा एक वेगळे 2 व्यक्तिरेखा दिसतात की ज्याच्यामध्ये स्वतःच्या जीवनावरती पाळी आल्यानंतर माणूस कसा स्थलांतरित होतो, अधांतर सारखा असेल. मॉलमध्ये मूलमध्ये समूह आहे, असा समूहांचा चित्रण करणारी ही कथा आहे. तर मादाम फिअरलेसच्या फेरामध्ये तर त्यांनी झुरळाला डासाला त्यांनी व्यक्तिमत्व दिलेलं आहे की मादाम फिअरलेसच्या फेरामध्ये डास जो आहे तोच कसा केंद्रवरती धरून ती संपूर्ण कथा अतिशय सुंदर रीतीने गुंफलेली आहे. त्यामुळे यातल्या व्यक्तिरेखा ज्या आहेत त्या मात्र इतक्या सुंदर आणि प्रभावी आलेल्या आहेत. त्यामुळे हा कथासंग्रह व्यक्तिरेखांमध्ये मुळे सुद्धा चांगला प्रभावी वाटतो. वा. मला विचारायचं होतं हा सर. मनोहररावांना मला असं विचारायचं होतं की माणूस मिसिंग ही जी कथा आहे याच्यावर कादंबरी रचावी असं वाटलं नाही का? हा जो मोठा असा प्लॉट आहे त्यावर काही विचार केला होता का असं मला त्यांना विचारायचं होतं. नाही म्हणजे कादंबरी नाही पण नाटक करावं असं मला वाटलं होतं, किमान एकांकिका तरी, कारण तिच्यामध्ये तशा पद्धतीचा एक जर्म त्या कथेमध्ये आहे. पण मुळातच कादंबरी पण आहे त्याच्यात कादंबरी आहे. ती जर अशी विस्तारली तर फार फॅन्टसी वजा पण वेगळी अशी कादंबरी नक्की होऊ शकेल. ओके. सर याच्याविषयी आपण जरा जास्त अजून आता सांगितलं तर आवडेल आम्हाला. कादंबरीच्या संदर्भामध्ये म्हणजे कादंबरीची बीज आणि कथेची बीज ह्याच्या अशा काही तुम्ही सांगितलं तर. या संदर्भात पुढे मी बोलणारच होतो परंतु हा आता विषय निघालेलाच आहे. आता माणूस मिसिंग ही फंटास्टिक अशी कल्पना आहे. माणूस हरवला आहे आणि त्याचा शोध घेण्याचं वेगवेगळ्या स्तरावर काम चाललेलं आहे. तर यावर मला असं वाटलं की हा मोठा असा स्पॅन आहे, हा कथेमध्ये न बसणारा आहे, त्याच्यापेक्षा आणखीन तो विस्तारित होतो. तर त्यावर नक्कीच एक प्रतीक, त्या सगळ्या प्रतीकांचा वापर करून एक चांगली सिम्बॉलिक अशा प्रकारची कादंबरी किंवा लघु कादंबरी तरी नक्कीच होईल असं मला ती कथा वाचत असताना वाटत होतं. त्यामुळे सगळे एलिमेंट, सगळी काही जी काही त्यामध्ये असलेली जी सामुग्री आहे ती कादंबरीच्या जवळ जाते. त्यामुळे कथेच्या पेक्षा त्याची कादंबरी होऊ शकली असती असं मला वाटतं. तो अर्थात लेखकांचा स्वतःचा विचार आहे, पण त्यांनी जरूर विचार केला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण त्याचा कंटेंट जो आहे त्या कथेचा खूप मोठा आहे आणि त्याची क्रिएटिव्हिटी जी आहे ती क्रिएटिव्हिटी खूप चांगली आहे माणूस मिसिंगची. कारण ती एका वेळेस 3-4 स्तरावर जाते आणि ती जसं आपण फिल्म मध्ये रिव्हर्स सिस्टीम पाहतो किंवा फॉरवर्ड सिस्टीम पाहतो तशाच पद्धतीने माणसाचा असलेला जो शोध आहे, लापता वाडी जी आहे तिचा तो त्यांनी खूप चांगल्या रीतीने ती कथा आहे. तुम्ही मांडलेला मुद्दा अगदी योग्य आहे. सरांनी कादंबरी करायला हरकत नाही त्याची. बरोबर आहे. ह्या कथासंग्रहाचं आणखी एक वैशिष्ट्य बाळासाहेब, मला असं वाटतं की दृश्यात्मक अनुभव हा सोनवणे यांच्या कथांचा एक महत्वाचा पैलू आहे असं मला वाटतं. मला सोनवणे यांच्या कथांचं काय मला प्रश्न विचारायचा आहे का? मला असं म्हणायचं, तुम्ही जो मुद्दा काढलेला आहे की दृश्यात्मकता हा जो घटक आहे तो त्याची एक चित्रदर्शी शैली आहे त्याची आणि त्याचा दृश्य अनुभव आहे. त्याच्या अनुषंगाने मला वाटतं की यावर विचार जास्त व्हायला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. दृश्यात्मक अनुभव हा सोनवणे यांच्या कथांचा एक मुख्य महत्वाचा, खरं सांगायचं तर पैलू आहे. आणि मला असं वाटतं आता सासणे सर जे म्हणाले की कादंबरीचा ऐवज आहे, तर त्याचं एक भाग म्हणजे त्याचं एक कारण ह्याच्यातलं दृश्यात्मक अनुभव हा देखील असावं असं मला वाटतं.
मला या सगळ्या कथांचं जाणवलेलं एक वैशिष्ट्य महत्वाचं असं आहे की या सगळ्या कथा वास्तववादी आहेत, वास्तवाधारित आहेत, परंतु वास्तवाचा कलाहीन किंवा कसा तरी उघडा वाघडा असा पसारा, कलाहीन पसारा या कथा मांडत नाहीत, तर अतिशय बांधेसूद, कॉम्पॅक्ट आणि कलात्मक असं वास्तवाचं दर्शन या सगळ्या कथा घडवतात. आणि त्यासाठी सोनवणे यांनी कथांचे वेगवेगळे फॉर्म्स हाताळलेले आपल्याला दिसतात. त्यांच्या सगळ्या कथांमध्ये एखाद्या चलत चित्रपटाप्रमाणे अनेक दृश्य आपल्याला पाहायला मिळतात, परंतु ती दृश्य केवळ वातावरण निर्मितीसाठी नाहीत. म्हणजे वातावरण निर्मिती हे त्याचं एक काम आहेच, परंतु केवळ वातावरण निर्मिती नाही, तर सगळी दृश्य मिळून, एखाद्या कथेमधली सगळी दृश्य मिळून एक अतिशय एकत्रितपणे एक अतिशय जिवंत आणि उत्कट अशा प्रकारचा अनुभव ह्या कथा देतात. आणि म्हणून ते दृश्यात्मक परिमाण हे त्याच्यामधलं महत्वाचं आहे. आता उदाहरण देऊन सांगायचं झालं तर मॉलमध्ये एकटं एक मूल याच्याविषयी स्वतः सोनवणेंनी देखील सांगितलं की थोडी कथा वस्तू जर सांगायची झाली त्याची अगदी थोडक्यात, तर एक छोटी 2.5-3 वर्षाची बालिका जवळजवळ 3 तास त्या मॉलमध्ये एकटीच अशी भिरभिरल्यासारखी दिशाहीन फिरते आहे. मॉलमध्ये प्रचंड गर्दी आहे, पण कुणाचंही त्या बालिकेकडे लक्ष जात नाही. म्हणजे अनेक जणांच्या दृष्टीपथामध्ये ती आलेली असेल, दृष्टीस पडलेली असेल, परंतु त्यांच्या जाणीवेचा ती भाग होत नाही. मुळामध्ये ती हरवली आहे हेच कुणाच्या लक्षात येत नाही. अगदी 3-4 मंडळी तिला बघतात, नाही असं नाही, परंतु त्यांच्या मनामध्ये देखील ती मुलगी, एवढीशी छोटी मुलगी ही एकटी आहे का, तिच्याबरोबर दुसरं कसं कोणी नाही, किंवा तिला आता तिच्या आई वडिलांच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे का, गरज आहे का, असे प्रश्न पडून त्यांचा पाठपुरावा करण्या इतकी संवेदनशीलता ह्याच्यापैकी कोणालाच वाटत नाही. अर्थात एखाद्या लहान मुलीविषयी वाटणारा एक भावनेचा झरा त्याच्यामध्ये आहे, नाही असं नाही. उदाहरणार्थ एक अशी महिला त्याच्यामध्ये आहे की जी स्वतःच्या एकटेपणावरती उतारा म्हणून नेहमी मॉलमध्ये येऊन विनाकारणची किंवा एक अवास्तव अशा प्रकारची खरेदी करत असते. ती मुलगी, ती महिला या मुलीच्या अंगावर येणारी वेगानं येणारी ट्रॉली पासून त्या मुलीचा बचाव करते. किंवा अजूनही काही एखादा एक विक्रेता आहे, त्याला असं वाटतं की मॉलमधलाच विक्रेता, त्याला असं वाटतं की ह्या आपल्या समोर ज्या महिला ग्राहक उभ्या आहेत त्यांच्यापैकीच कुणाची तरी ही मुलगी आहे असावी, आणि म्हणून तो त्या मुलीला रिझवतो, तिला खाऊ देतो, तिची थोडा वेळ काळजी पण घेतो की त्या महिलांना नीट, ग्राहकांना आपल्या मॉलमध्ये नीट खरेदी करता यावी व्यवस्थित. तर असं ते म्हणजे तिच्याशी थोडी इंटरॅक्शन सुद्धा होते, परंतु त्याच्यापैकी कुणालाही त्या मुलीविषयी काळजी वाटत नाही, तिच्याविषयी कुतूहल वाटत नाही, एक सहानुभूती वाटत नाही. परंतु नंतर मात्र प्रत्येक जण असंच एक समज करून घेतो की असतील तिचे पालक जवळपासच कुठेतरी, असा सोयीस्कर समज एक प्रकारे करून घेतो. आणि आपली एक नागरिक म्हणून जी काही एक जबाबदारी असते, निदान चौकशी करावी असं सुद्धा कोणाला वाटत नाही. ती जबाबदारी टाळण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतो, टाळतो. परंतु जेव्हा ही बातमी व्हायरल होते, मुलगी हरवली आहे ही बातमी व्हायरल होते, तर ती बातमी कशी व्हायरल होते, मग सहानुभूतीचे पाठ कसे व्हायला लागतात, आणि मग सोशल मीडियावर पोस्ट आफ्टर पोस्ट कशा पडायला लागतात, आणि विविध चॅनल्सवर हिरिरीनं संवेदनशीलतेला घेऊन चर्चा घडायला लागतात. या सगळ्या विविध दृश्यांमधून ही जी दृश्य आहेत त्या सगळ्यातून एकवटून एकत्रित होऊन एक झणझणीतपणे एक सत्य असं समोर येतं आपल्या, की मॉल संस्कृतीमध्ये फोफावलेली ही सगळी जी आत्मकेंद्री अशी जी मानसिकता आहे, ती माणसांमधली माणुसकी कशी नष्ट करत चाललेली आहे हे अधोरेखित ही सगळी दृश्य मिळून करतात. की स्वतःमध्ये ही माणसं इतकी हरवलेली आहेत की त्यांना भोवताली काय सुरू आहे, स्वतःची खरेदी, स्वतःची मौज मजा, स्वतःचा पैसा म्हणा, स्वतःचे प्रश्न म्हणा, दुःख म्हणा, त्याच्यामध्ये ते इतके हरवलेत की त्यांना भोवतालाचं भान नाही. गर्दी आहे इतकी, मॉलमध्ये एवढी गर्दी आहे, परंतु तरीही माणसं एकटी आहेत, एकाकी आहेत. असं सगळं वास्तवाचं एक प्रकारे डोळ्यात अंजन घालणारं
दर्शन या कथेमधून घडतं. तर या कथेतला जो दृश्य परिणाम आहे म्हणजे सगळ्याच कथांमधला, तो केवळ वर्णनासाठी नाही, तर त्यातून समाजाचा आरसाच आपल्या समोर सोनवणे धरतात आणि आपल्या संवेदनशीलतेला ते आवाहन करतात असं मला वाटतं. मगाशी कार्ल मार्क्सचा डोळा ह्याचं त्यांनी उदाहरण म्हणजे कार्ल मार्क्सचा डोळ्याचा उल्लेख झाला, की या कथेमध्ये एक मॅजिकल रिअलिझमच्या माध्यमातून दृश्य परिमाण कसं साधलं आहे बघण्यासारखं आहे खरोखरच, की तो कसा तो त्या मुलाला इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला, बेरोजगार कनिष्ठ वर्गीय असा सामान्य मुलगा की ज्याला काही कणा नाही किंवा रादर कणा असण्याची मुभा नाहीये त्याला या व्यवस्थेमध्ये, असा तो मुलगा त्याला इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला जातो की तुला कोणता अर्थशास्त्रज्ञ आवडतो. त्याच्यावर तो अभावितपणे उत्तर देऊन जातो की कार्ल मार्क्स. आणि मग कार्ल मार्क्स का आवडतो, तर तितक्याच अभावितपणाने तो उत्तर देतो की मला कार्ल मार्क्सचा डोळा आवडतो. अरे हे भयंकर अनपेक्षित उत्तर आहे, असं भलतंच उत्तर आहे हे. हा औपचारिक इंटरव्ह्यू आहे आणि औपचारिक इंटरव्ह्यू मध्ये मला मार्क्सचे विचार आवडतात, मला मार्क्सचं तत्वज्ञान आवडतं, असं काहीतरी उत्तर त्याच्याकडनं अपेक्षित असतं. परंतु तो कार्ल मार्क्सचा डोळा आवडतो असं म्हणतो. तिथे ह्या कथेमध्ये मॅजिकल एलिमेंट एक निर्माण होतं येतं आणि मग सगळ्या त्या ट्रान्स मध्येच त्याच्या पुढच्या सगळ्या घटना घडतात आणि त्या कार्ल मार्क्सच्या डोळ्यातून त्याला स्वतःच जगणं, स्वतःचे वडील आई, स्वतःचं 10x10चं अवकाळं आलेलं घर, बहिणी आणि अगदी अस्तित्व म्हणजे स्वतःचं अगदी लिबलिबीत म्हणा निर्जीव एखाद्या प्रेतासारखं स्वतःचं अस्तित्व देखील त्याला त्या कार्ल मार्क्सच्या डोळ्यांमधून दिसतं. म्हणजे तो जगत असलेलंच त्याचं आयुष्य, परंतु त्या मार्क्सच्या डोळ्यामधून त्याला ते वेगळेपणानं जाणवतं एका सटल अशा लेव्हलवरती. तर हे एक फार एक सुंदर अशा प्रकारचं मॅजिकल रिअलिझमचा एलिमेंट ह्या कथेमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये ते दृश्य परिमाण. तर मला शेवटी असं एवढंच म्हणायचंय की ह्या सगळ्या कथा म्हणजे एकाच वेळेला वास्तवात घडणाऱ्या घटनांचं चित्र तर आहेतच, परंतु त्याच वेळेला त्या माणसांच्या वर्तनाची, माणसाच्या मानसिकतेची किंवा माणसांच्या संवेदनांची चित्र देखील ह्या कथांमध्ये रेखाटलेली आहेत असं वाटतं. आणि या सगळ्या दृश्यांमधून आजच्या वास्तवाचं एक स्वरूपच आपल्याला उलगडत जातं असं वाटतं. तर हे दृश्यात्म परिमाण किंवा दृश्यात्म परिणामाविषयी आपण बोललो. यानंतर आपण मला असं वाटतं सासणे सरांकडे आपण येऊयात, कारण सगळेजण उत्सुक आहेत त्यांचं ऐकायला. सर, मराठी कथा वाङ्मयामधले आपण ज्येष्ठ लेखक आहात आणि एक प्रकारचं असांकेतिक, नाविन्यपूर्ण आणि वास्तवाशी घट्ट जुळलेलं आणि ज्याला आपण मॅजिकल आता एक म्हटलं तर त्याचं एक पहिलं हे मला असं वाटतं की तुमच्या कथांमधून खूप वेगळेपणानं आलं. कथाविश्वामधलं एक आपण शिखरच आहात असं मी म्हणत असते खरं सांगायचं तर. तर मला तुम्हाला असं विचारायचंय की आता हा मनोहर सोनवणे यांचा हा कथासंग्रह कथादालनामध्ये मराठीच्या अवतीर्ण झालेला आहे. तर या कथासंग्रहाचं कोणतं असं वेगळेपण आपल्याला जाणवतं, आणि दुसरं म्हणजे मराठी कथा वाङ्मयामध्ये ह्या संग्रहाची हा संग्रह कुठे आहे? हे दोन प्रश्न तर आहेतच, परंतु तुमचं एक सविस्तर चिंतन आम्हाला या निमित्तानं ऐकायला आवडेल. सासणे सर. धन्यवाद. खरं तर याचा अर्थ असा की या कादंबरीबद्दल मला जे वाटलं ते सगळंच मी आता मांडायचं आहे. त्यामुळे मी जे काही योजून ठेवलं होतं ते मी आपल्याला सांगतो. सुरुवातीला अर्थातच सर्वांचं अभिनंदन, कारण हा फार चांगला असा एक उपक्रम आपण या ठिकाणी केला. एका चांगल्या कथा संग्रहाची चर्चा आपण इथे घडवतात. स्वागत सर्वांचं. काही कथा फक्त मी या संदर्भामध्ये बोलेन, कारण सर्वच कथांची कथानक इथे सांगत बसणं हा काही आपला उद्देश नाहीये. या कथातून लेखक काय सांगू इच्छितो आणि आपल्या हातामध्ये काय लागतं आहे याच्याबद्दल आपल्याला थोडक्यामध्ये बोलायचं आहे. वेळ पण थोडा आहे. पण एक तर काय की मॅजिकल रिअलिझम बद्दल आपण बोलला, त्याच्याबद्दल मी कदाचित बोलेन. 2-3 गोष्टी मला इथे सांगायच्या. पहिली म्हणजे वेलकम टू कस्टम केअर ही जी काही कथा आहे पहिलीच, ती ब्रिलियंट कथा आहे.
त्याला आपण बुद्धिमत्तापूर्ण कथा असं म्हणूयात. तर यामध्ये जे प्रतीक वापरलेलं आहे आणि मी 2 गोष्टी केल्या पहिल्यांदा. एक म्हणजे प्रस्तावना मी अजिबात वाचली नाही. कारण प्रस्तावनाकारांना जी कथा जी कळाली ती माझ्या डोक्यामध्ये छापली जाईल अशी मला एक भीती वाटली. म्हणून मी ती प्रस्तावना टाळून पहिल्यांदा सरळ सरळ कथा वाचायला सुरुवात केली. तर यामधली जी पहिलीच कथा आहे ती जेव्हा मी वाचायला सुरुवात केली तेव्हा मला एकदम मी खुश एवढ्यासाठी झालो, आनंदी एवढ्यासाठी झालो की त्याच्यामध्ये टाइम अँड स्पेस या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पनांशी या लेखकाने चांगला खेळ केलेला आहे. आणि अतिशय महत्वाची आजची आपल्या भोवती घडणाऱ्या महत्वाच्या सर्व घटनांच्या संदर्भामध्ये टाइम अँड स्पेसचा विचार इतक्या चांगल्या पद्धतीने केलेला मला आढळला. त्यामुळे मी या पहिल्याच संकल्पनेवर मी अतिशय खुश झालो की याच्यामध्ये त्यांनी, कारण आपल्या सगळ्या परंपरेमध्ये आणि आपल्याला माहित असेल की आपल्या संस्कृत परंपरेमध्ये देखील विपुल पृथ्वी आणि अनंत काळ याची संकल्पना मांडलेली आहे. भवभूती किंवा कोणीतरी मांडली आहे. तर त्या अर्थात तो संदर्भ जरी वेगळा असला तरी तेव्हापासून आपण टाइम अँड स्पेसचा विचार करतो आहोत. त्यामुळे विपुल पृथ्वी असणं आणि अनंत काळ असणं. तर इथे या कथेमध्ये त्यांनी ज्या काही एकतर काय या कस्टमर केअर मध्ये सीसी मध्ये एक एजंट म्हणून ही मुलगी जेव्हा काम करायला लागते त्यावेळेला तिच्या समोर कोणकोणते प्रश्न निर्माण होतात याबद्दल तर ही कथा सांगते. मला असं लक्षात आलं की काही वर्षापूर्वी जेव्हा आपण सर्वच जण म्हणजे नोकरदार वर्ग या समाजातला जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीनं नोकरी करत होता त्यावेळेला त्यांच्या समोर कोणते प्रश्न होते. एक म्हणजे काय की नोकरी कशासाठी करता, तर कनिष्ठ काय आपण म्हणतोच ना, ती कनिष्ठ नोकरी ही कनिष्ठ असते वगैरे. पण नोकरी कशासाठी करायची, तर ती पोटासाठी किंवा पैशासाठी हे तर झालंच झालं. कारण तेच एक खरं उत्तर आहे. पण त्यासाठी म्हणून नोकरी करणे किंवा त्यासाठीच नोकरी करणे असं खरं तर अपेक्षित नव्हतंच मला. काय होतंय? माझा आवाज जातोय? मला वाटतं बाकीच्यांनी सगळ्यांनी ऑडिओ आपले बंद करून टाकावेत म्हणजे सरांचं नीट ऐकता येईल आपल्याला. सांगू बोलू? होय सर. मी बोलायला हरकत नाही? होय सर. सर्वांना मी विनंती करते की आपले ऑडिओ कृपया बंद करावेत म्हणजे सरांचं आपल्याला नीट ऐकता येईल. मी असं म्हणत होतो की जेव्हा समाज एका पद्धतीने ऑडिओ बंद का? अरे सासणे सरांचा आवाज ठेवा. करतोय मी. जस्ट सेकंड. ओके सर. ठीक आहे, बोलू? येस सर. ठीक आहे, धन्यवाद. तर मी असं म्हणत होतो. हो सर, प्लीज. ओके. तर समाज असा एकेकाळी जेव्हा नोकरी करत होता, समाजातला एक मोठा नोकरदार वर्ग जेव्हा नोकरी करत होता त्यावेळेला प्रश्न असा विचारला जायचा की नोकरी कशासाठी करता, त्यावेळेला पोटासाठी किंवा पैशासाठी हे एक उत्तर तर होतच होतं. ते खरं उत्तर आहे, अंतिम उत्तर आहे, यात काही शंका नाही. पण त्या बरोबरीनेच समाज असाही विचार करत होता की त्या नोकरीला काही प्रतिष्ठा आहे की नाही. म्हणजे समाजासाठी काही तू काम करतोयस का, स्वतःसाठी काही किंवा स्वतःच्या समाधानासाठी काम करतोयस का, असा प्रश्न विचारला जायचा. आणि त्यातून एक नैतिकता प्रामुख्याने पुढे येत असे की काम जरी काही कोणतंही काम तू कर पण ते समाजाच्या उपयोगाचं आहे का, माणसांच्या उपयोगाचं साठी आहे का, त्यामध्ये इतरांचं काही भलं होतंय का आणि स्वतःचं काही भलं होतंय का, असे हे प्रश्न असायचे. या कथेमध्ये मात्र वेगळ्या पद्धतीनं हा प्रश्न पुढे येतो की जेव्हा, आणि यामध्ये काही मी थोडेसे हे वाचून दाखवतो. उदाहरणार्थ पृष्ठ 33 वर या कथानायिकेला असा प्रश्न पडायला लागतो अनेक पद्धतीनं तिथं काम केल्यानंतर की आपण ही ओझी का वाहतो आहोत. ते असं विचारते, आपण ही ओझी का वाहतो आहोत. मगाशी तिच्या मनात उमटलेला प्रश्न पुन्हा वर आला.
म्हणजे कुठल्या तरी इतरांची ओझी आपण वाहतो आहोत, ही जी काही कल्पना आहे किंवा याचं जे रिअलायझेशन आहे ते थरारक आहे. आणि हा काय गोंधळ झालाय, मी कोण आहे आणि कोठे आहे, असं ती स्वतःला विचारते. या पाठोपाठ टाइम अँड स्पेस कसं हरवलं याच्याबद्दल दिस इज मॅजिकल प्लेस, टाइम अँड स्पेस व्हॅनिश हिअर. उघड आहे की या ठिकाणी आता आपण भारतामध्ये काम करतोय, पुण्यात काम करतोय, इथे मध्यरात्र झाली आहे, परंतु आपल्याला बोलायचं अमेरिकेतल्या माणसाशी आणि तिथे मात्र दुपार झालेली आहे. त्यामुळे तिथे मनाने हजर राहायचंय, शरीराने इथे हजर राहायचंय. व्हर्च्युअल रियालिटी तिकडे आहे आणि फिजिकल रियालिटी इथे आहे. अशा प्रकारचा जो काही एक दुभंग झालेला आहे, त्याच्याबद्दल ती पुढे म्हणतेच की मला मी स्प्लिट पर्सनॅलिटी व्हायला लागले असं मला वाटते की काय. आणि आपण एक यंत्रमानवामध्ये आपलं स्वतःचं रूपांतर होत आहे का, त्याबद्दल देखील तिला प्रश्न पडतो. म्हणजे ती असं म्हणते की म्हणजे आपला रोबो झालाय, परफेक्ट रोबो. त्यांना आता ही जी काही खूप वेळा बोलल्यानंतर एक आवश्यकता निर्माण होते की कानांना शांतता हवी आहे. फार उत्तम असं एक वाक्य मध्येच येतं तिथे. त्यांना आता फक्त शांतता ऐकायची कानांना. म्हणजे खूप ऐकलं, खूप बोललं आणि बोललं गेलं. तिकडला माणूस किंवा तिकडली स्त्री काहीतरी बोलते आहे. ती अमेरिकेत बसली किंवा अन्य देशामध्ये बसलेली आहे. तिला उत्तर द्यायचंय. हा एक भाग. दुसरं, आधीच्या वक्त्यांनी त्याचा जो उल्लेख केला की नाव बदलून त्या ठिकाणी काम करायचंय. स्टेला किंवा असं काहीतरी नाव तिथे घेण्यात आलेलं आहे. खरं नाव लपवायचंय आणि त्यामुळे मी स्टेला बोलते तुमच्याशी असं जेव्हा ती म्हणते, तेव्हा हळूहळू त्या नावाशी ती इतकी तादात्म्य पावायला लागते की तिला असं वाटते की माझं खरं नाव कोणतं आहे, मी कोणत्या पर्सनॅलिटीमध्ये आहे. तर हा जो काही एक गंभीर असा प्रश्न निर्माण झालेला या नोकऱ्यांमध्ये, तिथे असा प्रकारचा एक उल्लेख येतो. अर्चना पाठमोरी होऊन काचेला पाठ लावून उभी राहिली. तिच्या समोर आता आतलं जग होतं. आतलं जग म्हणजे त्या काचेच्या आतमधलं हे जग जागं होतं. US मधल्या भर दुपारची उन्ह इथं पसरली आहेत. बाहेर रात्र आणि आतमध्ये मात्र दुपार. ती एकाच वेळेला दोन्ही जगात होती फिजिकल आणि व्हर्च्युअल. पण इथे फिजिकल आणि तिथे व्हर्च्युअल, की इथे व्हर्च्युअल आणि तिथे फिजिकल. आपण तरी खरोखर कोण आहोत, हा काही आभास आहे का, हे काय चाललंय. आता हे काय चाललंय हा जो काही प्रश्न आहे, हा प्रश्न मला वाटतं अनेकांना अशा पद्धतीच्या जीवन व्यवस्थेचा स्वीकार केलेल्या व्यक्तींना पडत असला पाहिजे. त्याचं एक उत्तम असं एक क्रॉस सेक्शन आपण म्हणू शकू असा मनोहररावांनी घेतलेला आहे त्यांच्या या कथेमध्ये. त्यात बट आय रिअली थिंक आय एम स्प्लिटिंग असं ती म्हणते. माझा दुभंग होतोय की काय, असं तिला वाटतंय. आणि मग ती असंही म्हणते की मला हे एक्सप्लेन करता येत नाहीये. या सगळ्या कथेच्या नंतर जेव्हा ती एका अनुभवातून जाते आणि त्यानंतर तिचे संस्कार तिच्या मदतीला येतात आणि जो शेवट होतो तो या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे. हो, मला प्रश्न पडतात. कोणी इलिनॉइसची का म्हणून असं विचारलं तर मी विचारात पडते. पेनसिल्व्हेनियाच्या थंडीत कुडकुडणाऱ्या आजीचा कॉल मला अस्वस्थ करतो. मला प्रश्न पडतात. मी अर्चना की स्टेला, मी कुली की रोबो होणार नाही म्हणणारी ममता मला खरवडते कारण मी जिवंत आहे. आय एम व्हायब्रंट, व्हेरी मच व्हायब्रंट. तर स्वतःला जिवंत असण्याचं जे काही आश्वासन या नायिकेने दिलेलं आहे, त्यातून मला वाटतं लेखक एक आशावाद पेरतो आपल्या कथेमध्ये की काही जरी असलं तरी शेवटी माणूस हा शिल्लक राहायला पाहिजे, तो जिवंत राहायला पाहिजे. त्याचं रूपांतर हे यंत्रमानवामध्ये होता कामा नये आणि त्याची जी आयडेंटिटी आहे ती संपूर्ण नष्ट होता कामा नये. यातून एका आदर्शवादाकडे ही कथा नेते. कथा या पद्धतीनं त्यांनी का संपवली याच्याबद्दल चर्चा आपल्याला करता येईल. अशा प्रकारचा शेवट हा शोधण्यामागे एक आदर्शवाद असावा असं त्यांना वाटतं का, आणि वाटत असेल तर त्यांनी अर्थात नंतर आम्हाला सांगावं, त्याबद्दल बोलावं. कारण आदर्शवाद हे अशा अस्वस्थ करणाऱ्या वास्तवावर उत्तर असू शकतो का, याचं ही एक चिंतन त्यांनी मांडलं पाहिजे. आणि मग कथेचा अतिशय अंगावर काटा आणणारा जो शेवट येतो की अर्चनाने हेडफोन घातला, ओठामधला माईक ऍडजस्ट करत तिने शांतपणे कॉल घेतला
हॅलो सर, वेलकम टू कस्टम केअर, आय एम स्टेला हिअर. पुन्हा ती त्याच पद्धतीचं जीवन जगण्यासाठी तिने सुरुवात केलेली आहे. पण तिला जे वाटलं आणि तिला जी जाणीव झाली की आपला दुभंग होतोय का, स्प्लिट पर्सनॅलिटी मध्ये आपण चाललोत का, आपलं नाव काय, तर हा जो काही प्रश्न आहे हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या समोर येतो. हा समाजामधल्या अनेक वर्गांना पडलेला प्रश्न आहे. त्यांचं खरं रूप काय, त्यांचं खरं स्वरूप काय, आणि मला वाटतं हेच चिंतन त्यांनी आपल्या कथांमधून या त्या स्वरूपामध्ये पुढे नेलेलं आहे. उदाहरणार्थ आणखीन 1-2 कथांच्या बाबतीमध्ये मला बोलता येईल. लगेच येणारी दुसरी जी कथा आहे, आणि याच्याबद्दल मला असं म्हणायचंय, ही पहिली कथा मी सांगितली की ही पक्व अशी कथा आहे, मॅच्युअर. त्याचं कारण असं की उद्या चालून ज्या कथा या मराठीच्या साहित्य विश्वाच्या बाहेर उभं राहून ठोठवतायत, त्या प्रकारच्या या कथा आहेत. त्यामुळे ही उद्या येणारी कथा असल्यामुळे ही पक्व आहे असं मला वाटतं, कारण यामध्ये चिंतन अतिशय मॅच्युअर अशा पद्धतीनं आलेलं आहे. मॉलमध्ये एकटं मूल, तर खरं तर आपण सगळेच हरवलेले आहोत कुठल्या ना कुठल्या तरी मॉलमध्ये. त्यामुळे त्या मुलीची जशी अवस्था जर होत असेल तर ती आपली पण झालेली आहे. आणि तिथे जो काही बाजारू, आधी लेखकाने स्वतःच सांगितलं की जग हे सगळं एक प्रकारे बाजार मार्केटमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. तर त्या मार्केटमध्ये जर मी उभा राहिलो तर मला देखील हरवल्यासारखं वाटायला पाहिजे, वाटू शकतं. तसंच त्या मुलीला देखील वाटतंय. आणि त्यामध्ये मग पृष्ठ 37 वर त्यांनी फार उत्तम पद्धतीनं माझ्या मते त्याचं चित्रण केलेलं आहे. पृष्ठ क्रमांक कदाचित चुकला असेल, परंतु या कथेमध्ये जे काही प्रतीकांचा जो वापर केलेला आहे की गर्दी आहे, गर्दीमध्ये मूल हरवलंय, परंतु त्या मुलीकडे कोणाचं लक्ष जात नाहीये. पण जेव्हा केव्हा लक्ष जातं त्यावेळेला बाजारू पद्धतीनेच व्हिडिओ व्हायरल करणे, अनेक पद्धतीनं त्याचे फोटो काढले जाणे, सतत चर्चा होणे. आणि अर्थात त्यात लेखक असं म्हणतो की हे मुद्दाम मला सांगायला नको की ही मुलगी सुखरूपपणे आपापल्या घरी गेली असेल, आणि तशी ती गेली, परंतु ही मुलगी हरवली, त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न याच्यासाठी म्हणून जवळजवळ 1.5 पान चिंतन या कथेमध्ये येतं सगळ्यात शेवटी. आणि मग त्यामध्ये हा मॉल, हे मार्केट, तुम्ही मी सगळेच आपण जबाबदार असू शकू, अशा प्रकारे चर्चा याच्यामध्ये त्यांनी केलेली आहे. मला ही फार महत्वाची अशी कथा वाटली, कारण यामध्ये प्रतीक आहे आणि लेखकाने जो प्रतीकांचा वापर, फॅन्टसी वजा प्रतीकाचा वापर केलेला आहे, त्यामुळे ही निव्वळ वास्तववादी अशी कथा न राहता त्याच्याही पलीकडे कुठेतरी जाणारी अशी शक्तिमान कथा आहे असं मला लक्षात येतंय. या व्यतिरिक्त कार्ल मार्क्सचा याच्याबद्दलही आधीचे वक्ते बोललेले आहेत. म्हटलं तर ही फॅन्टसी आहे, म्हटलं तर ही प्रतीक कथा आहे, रूपक कथा आहे. पण कार्ल मार्क्सचा डोळा मला आवडतो किंवा त्याचे डोळे आवडतात, अशा प्रकारचं जे विधान येतं त्याच ठिकाणी खरं तर आपण सावरून बसायला पाहिजे. कारण या कथेतून पुष्कळ काही फुलवता येणं शक्य होतं. पण त्यांनी लेखकाने अब्रप्टली, अगदी कारण मला लक्षात आलं नाही, परंतु कथा गोठवली आहे, थांबवली आहे, थोडक्यात करण्याचा प्रयत्न केलाय. पण तिथे या संकल्पनेशी खूप खेळता येणं शक्य होतं. आणि यातून अर्थात ती संकल्पना वापरलीच आहे की या डोळ्यातून जेव्हा मी जगाकडे बघतो तेव्हा मला काहीतरी वास्तव दिसलेलं आहे, आणि ते मला मांडता येत नाही. त्यामुळे मग ते जे काही जीवन आहे, स्वतःचं असेल, इतरांचं असेल, समाजाचं असेल, हे त्या कार्ल मार्क्स कसं बघतो याच्या डोळ्यातून मी पाहू शकलो. आणि म्हणून कथेचा अपेक्षित असलेला जो गट आहे तो त्या पोर्ट्रेट कडे पुन्हा येतो आणि त्या डोळ्यामध्ये तो बघू शकतो, पाहू शकतो आतमध्ये. तर याच्यासाठी म्हणून त्यांनी ही कथा फुलवली आहे. 52 वर एका ठिकाणी मी मार्किंग केलं होतं. सुंदर आहे ना डोळा, कार्ल मार्क्स मला का आवडतो, केवळ त्याला डोळा आहे म्हणून.
आणि कंसामध्ये म्हटलंय आणि त्या डोळ्याच्या आवर्तनातून प्रकट होणाऱ्या खऱ्या गहिऱ्या माझ्या तुमच्या वेदना आहेत म्हणून. पण मी हे कसं सांगणार, कारण कार्ल मार्क्सच्या डोळ्यावरचा चष्मा आलाय, खरी आवर्तने खऱ्या वेदना कधीच दिसू नयेत म्हणून. असं अशा पद्धतीनं एक शार्प ब्लेडच्या धारेसारखं आणि रोमांच आपल्या मनावर निर्माण करणारी जी काही विधानं येतात या कथेमध्ये, ती अशा पद्धतीनं या कथेला आणि कथेच्या शैलीला समृद्ध करतात. ब्रँड फॅक्टरी बद्दल पुष्कळ बोललं गेलं, फॅन्टसी आहे. खरं तर त्या पडद्यामध्ये, छोट्या पडद्यामध्ये आपण पण अनेक वेळेला गेलेलो आहोत. तिथे आत जाऊनच आपण साबण खरेदी करतो, आतमध्ये जाऊन आपणच कपडे खरेदी करतो. तेव्हा ही जी काही फॅन्टसीचं ते छोटंसं खोल असं जग आहे, त्यामध्ये जाऊन हरवणं आणि तिथे जे काही अप्राप्य काही आहे ते आपल्याला मिळतंय न मिळतंय याच्याबद्दलची चर्चा करणं, हा जो काही समाजाची एक धारणा किंवा एक भूमिका झालेली आहे आज, आणि त्या पद्धतीनंच सतत माणसं विचार करतात, त्यावर एक आपण प्रकाश टाकणार म्हणूयात किंवा उपहास करणार असं हे निवेदन या निमित्ताने येत आहे. तर हे अतिशय महत्वाचं येत आहे. 69 पानावर त्यांनी मला आवडलेला एक भाग आहे. हळूहळू ठीक होईल रे सगळं. म्हणजे हा सगळा प्रकार होऊन गेल्यानंतर जेव्हा स्त्रीकडून एक आश्वासक अशा प्रकारचा संदेश प्राप्त होणं, ही एक अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे. हळूहळू होईल रे सगळं ठीक, काही संपलेलं नाही. आपण थोडेच म्हातारे झालो. आपल्या हातात अजून 12-15 वर्ष आहेत आणि शेअर बाजार आज कोसळलाय, उद्या परत वाढेल की. चक्र चालूच असतं. राधा प्यारीचं शहाणपण जे आहे आणि या शहाणपणामुळे तो कुठेतरी पुन्हा तालावर येतो. अस्सल ब्रँड म्हणाल. आणि मग इथे त्या लेखक जे काही भाष्य करतो ते असं, की काही गोष्टी अशा असतात की ज्या चमकत नसतात पण ठोस असतात. ते महत्वाचं आहे की जे काही चमकतं ते सोनं असतं असं नाही. विश्वसनीय असतात, शाश्वत आणि अस्सल असतात. अस्सल ब्रँड म्हणाला, आपल्या कम अस्सल जिंदगीला अस्सल राधा प्यारीने तोललं. मोहन प्यारे सद्गतीत झाला आणि मग तो कृतज्ञतेने थँक्यू वगैरे म्हणाला. हा जो काही त्यामधला भाग आहे की शेवटी हे जग आहे, हे कृत्रिम, हे अशाश्वत, एखाद्या सजवून ठेवलेल्या मार्केट सारखं जर वाटत असेल, तर त्याही पलीकडे कुठेतरी एक अस्सलपणा आहे आणि त्या अस्सलपणाचा शोध घेतला पाहिजे. आणि तोच केवळ माणसाला टिकवू शकतो किंवा वाचवू शकतो किंवा ताळ्यावर आणू शकतो. याबद्दलची चर्चा या कथेमध्ये केलेली असल्यामुळे पुन्हा मला एकदा या ठिकाणी लेखकाचा एक आशावाद लक्षात आला की जो मांडण्याची किंवा अधोरेखित करण्याची त्यांची इच्छा दिसते आहे. म्हणून मला अंतिम त्यांना प्रश्न मी विचारेन त्यांना की या कथांमधून जो काही आशावाद तुम्ही निर्माण करू पाहता, हा आशावाद का म्हणून येतो याचं आणखीन एक विचारायचं कारण असं आहे की जेव्हा काही वर्षापूर्वी जेव्हा आशावाद कथेमध्ये कादंबऱ्यांमधून येत होता, त्यावेळेला तो काही अंशी तिरस्कृत असा झाला होता आणि असं म्हटलं गेलं की जे काही अस्सल आहे किंवा जे काही वास्तव आहे तेच मांडलं पाहिजे. आदर्शवाद किंवा आशावाद या प्रकारचं जे काही सूत्र आहे, हे सूत्र आता कालबाह्य झालेलं आहे आणि त्या पलीकडे जाऊन कुठेतरी आधुनिकतेकडे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून नैतिकतेचे प्रश्न किंवा जीवन मूल्याबद्दलचे प्रश्न हे महत्वाचे नसून त्यातून निर्माण होणारी जी अस्वस्थता आहे आणि माणसाचं जगणं आहे ते मांडावं. अर्थात जगण्याची कुरूपता मांडावी, अशा प्रकारचा एक आग्रह गेल्या 10-15 वर्षामध्ये साहित्यातून आणि चर्चेमध्ये, समीक्षेच्या चर्चेमध्ये सतत मांडला गेला. त्यातून काही उत्तर अशा प्रकारच्या आदर्शवादातून काही मिळेल का, असा मला एक कुतूहलाचा प्रश्न आहे. तुमचीच गोष्ट हा एक पुन्हा अतिशय महत्वाचा आहे की दोन सो कॉल्ड कल्चर्स, दोन वेगवेगळी संस्कृती किंवा पातळ्यावरची माणसं एकत्र जेव्हा येतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये मैत्री होऊ शकते का. मी स्वतः एक कथा लिहिली होती, मैत्र या नावाचीच. अशाच पद्धतीची होती की बुद्धिवादी आणि एक श्रमजीवी माणूस यांच्या दोघांमध्ये जर मैत्री झाली तर काय होईल, कोणत्या स्वरूपाचं आदान प्रदान होऊ शकेल. बुद्धिवादी माणसाला जे काही प्रोटेक्शन पाहिजे, जे काही
सबळता पाहिजे किंवा धैर्य पाहिजे, ते या श्रमजीवी माणसाकडून मिळू शकतं. पण श्रमजीवी माणसाला बुद्धिवादी काय देऊ शकतो, अशा प्रकारचे काही प्रश्न होते. पुन्हा ते नैतिकतेचे, अशाच पद्धतीने ही कथा मांडलेली आहे. मला ती आवडली, कारण यामध्ये अर्थात शेवट जेव्हा लेखक विचारतो की तुम्ही दचकलात का, मी केवळ तुम्हाला तुमची आणि त्याची कथा गोष्ट सांगणार होतो, पण मग माझा सत्कार करण्यासाठीच ती माणसं आली होती, पण ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि अशा स्वरूपाची आल्यामुळे मला पोलीस जर बोलवावे लागत असतील आणि मी जर असा गैरसमज करून घेऊ शकणार असू, तर मग मी त्यांना घेतलंय का आणि त्यांनी मला समजून घेतलंय का, अशा प्रकारचे मानवी संबंधांचे प्रश्न त्या तिथे निर्माण होतात. तर हे दोन वेगवेगळे विचार एकमेकाला क्लॅश करत असताना त्याच्यामध्ये देखील एक उपहास आणि एक चिमटा त्यांनी जबरदस्त पद्धतीने मांडलेला एक घेतलेला आहे. अशी चर्चा आता आधी आपण केली की व्यक्ती केंद्रीय व्यवस्था आपण निर्माण करतो आहोत, तर त्याबद्दल आपण बोलायला लागलो, तर हळूहळू सध्याच्या पॉलिटिक्सकडे जाऊ, तो आपला हेतू नाहीये. परंतु व्यक्ती केंद्रीय व्यवस्था आपण जर निर्माण करायला लागलो असू आणि माणसं ही स्वतःच्या बाहेर काहीही बघायला तयार नसतील आणि स्वतःचाच विचार जर करणार असतील, तर काय होऊ शकतं भोवती, याबद्दल या कथा आपल्याला सांगतात. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून या सगळ्या 4-5 कथा आणि त्याच्या मध्ये जे काही मला सौंदर्य सापडलं त्याच्याबद्दल चर्चा केल्यानंतर मला पुढे असं मांडायचं आहे की या कथांचं स्थान काय आहे, ज्याच्याबद्दल प्रश्न आपण मला विचारला की काय याचं प्लेसिंग काय करायचं. तर 2-3 गोष्टी आहेत. एक तर मॅजिकल रिअलिझम बद्दल आपण बोलला. दुसरं असं की या ब्रिलियंट अशा कथा आहेत, बुद्धिमत्ता पूर्ण आहेत, चिंतन गर्भ अशा या कथा आहेत. त्याच्यामध्ये विचार केलेला आहे, मानवी अस्तित्वाचा विचार केलेला आहे, त्याच्याबद्दल चिंतन चांगल्या पद्धतीने मांडलंय. म्हणून या आधुनिक कथा आहेत असं मी म्हणू शकेन, पहिली गोष्ट. पण मग आधुनिक कथा म्हणजे काय, तर अलीकडे जेव्हा आधुनिकतेचं वारं सुरू झालं त्यावेळेला आपण मॉडर्न ही कन्सेप्ट आपल्या साहित्य संकल्पनेमध्ये स्वीकारली होती, आपल्या समीक्षेमध्ये घेतली होती की मॉडर्न आहे, आधुनिक कथा आहे. त्यामुळे आधुनिक काय, तर जे काही भोवती चाललेलं आहे त्याच्याबद्दल सांगणाऱ्या कथा. म्हणून यामध्ये पहिल्यांदा गेल्या 20 वर्षामध्ये किंवा 15 वर्षामध्ये आपण जागतिकीकरणाबद्दल खूप बोलायला लागलो आणि त्याबद्दल पुस्तकंही लिहिली गेली, विचारही मांडले गेले आणि कथेमध्ये आणि कादंबरीमध्ये देखील हळूहळू जागतिकीकरण हा विषय यायला लागला. तो मराठी कथेमध्ये जेव्हा यायला लागला त्यावेळेला कथाकारांना हा प्रश्न असा पडला होता की या जागतिकीकरणाचा जो काही इम्पॅक्ट आहे, परिणाम आहे, तो सर्वसामान्य माणसावर कसा होतोय आणि त्याच्याबद्दल मी काय म्हणून मांडलं पाहिजे. तर त्याबद्दल जी चर्चा झाली त्या संदर्भामध्ये असलेल्या कथा ह्या आधुनिक कथा असं आपण म्हणायला लागलो. मी या कथांचं प्लेसिंग थोडंसं वेगळं करणार आहे. मी असं म्हणतोय की आधुनिक कथा तर या नक्कीच आहेत, परंतु येऊ घातलेली ही कथा आहे. त्यामुळे ज्याला आपण आधुनिकोत्तर कथा असं म्हणतो, जे आधुनिकोत्तरचा अर्थ असा आहे की आधुनिक आणि आधुनिकोत्तर. आधुनिकेचा अर्थ असा की जे काही विश्व आहे त्या विश्वाचं पुरेसं भान असलेल्या कथा म्हणजे आधुनिक कथा आहे. जर तुम्हाला भान नसेल तर आधुनिक म्हणताच येणार नाही, कारण आधुनिक काळामध्ये जे काही चालू आहे भोवती, माणूस हा जगाच्या पटलावर कुठे उभा आहे, कोणत्या पद्धतीने तो जगतोय, संघर्ष कसा करतोय, त्याचं कुठे कुठे शोषण होतंय, तो कुठे कुठे लढ्याकडे लढतोय, आणि मग तो महाराष्ट्रातच असला पाहिजे असं नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जगात, भारताच्या बाहेर जगामधला कुठलाही माणूस तो त्याचं जगणं जेव्हा कथेला कळायला लागलं त्यावेळेला ती कथा आधुनिक कथा आहे असं म्हणायला पाहिजे, असं आपण एक स्वातंत्र्य घेतलं होतं आपल्या चर्चेला. परंतु त्यानंतर केवळ इथेच या कथा संपत नाहीत, तर उद्या काय होणार आहे आणि उद्याचा माणूस कसा असेल आणि त्याचं जगणं कसं असेल याच्याबद्दल जेव्हा या कथा चर्चा करतात तेव्हा त्या येऊ घातलेली कथा असं आपल्याला त्यांचं वर्णन करता येईल. म्हणून त्या पोस्ट मॉडर्निझम अशा पद्धतीच्या आहेत. मॅजिकल रियालिटीचा त्यांनी एक अंगाने चांगला अभ्यास केलेला असावा, तो त्यांनी वाढवला पाहिजे अभ्यास त्याचा, कारण काही लेखकांची नावं घेतली जातात की जे मॅजिकल रिअलिझम मध्ये माहीर असे लेखक आहेत, पण ते परदेशी लेखक आहेत प्रामुख्याने. मराठीमध्ये अशी थोडी नावं आहेत की ज्यांनी त्याचा वापर केला.
पण वेगवेगळ्या पद्धतीने केला. म्हणजे ग्रेसचा उल्लेख करता येईल, जीएनचा उल्लेख करता येईल, काही प्रमाणात माझा उल्लेख करण्यात येतो या संदर्भात. पण संदर्भ वेगवेगळे आहेत. पण यामध्ये त्यांनी फॅन्टसीचा वापरही केलेला आहे, प्रतीकांचा वापर केला आहे, पण त्याही पलीकडे जाऊन त्यांनी माणुसकी जी शोधली आहे आणि माणुसकीचा जो धागा आहे तो सोडायचा नाही हे जे त्याने ठरवलंय ते मला अतिशय महत्वाचं वाटतं. आणि म्हणून या उद्याच्या कथा आहेत असं मी यांचं प्लेसिंग करेन. परंतु एक मला कुतूहलाचा विषय या ठिकाणी वाटतो तो असा की लेखक जेव्हा अनेक समस्या मांडतो त्यावेळेला त्याने सोल्युशन पण दिलं पाहिजे का, हा एक प्रश्न आहे. आणि जर त्याला सोल्युशन द्यायचं असेल तर तो आदर्शवादी किंवा चांगलं होईल सगळं काही किंवा चांगलं व्हावं अशा मुद्द्यापर्यंत तो येतो का. तेव्हा या आदर्शवादी काही विचार मनोहररावांनी केला होता का हेही त्यांनी त्यांच्या शेवटी चर्चेमध्ये सांगावं असं मला वाटतं. या एक 4-5 कथांच्या निमित्ताने मी या संग्रहाकडे बघायला लागलो. आणि नंतर जसं मी सुरुवातीला म्हटलं की मी प्रस्तावना काही वाचली नव्हती मुद्दाम, नंतर वाचली. त्यामध्ये त्यांनी प्रस्तावनाकारांनी जे म्हटलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की माणूस केंद्रस्थानी आहे या कथांच्या. देशभर प्रचंड उलथापालथ होत असताना माणसात त्याच्या किंवा तिच्या कळत नकळतपणे झालेले बदल, एकीकडे नव्या युगाची आशा तर दुसरीकडे सर्वदूर बेदिली, आपल्या वाट्याला आलेली सुखदुःखाच्या माणसाने लावलेला अर्थ, निरर्थकतेच्या बोगद्यातून सुरू असलेला आणि कधी न संपणारा जीवन प्रवास इत्यादी हे जे काही आत्ताचे प्रश्न आहेत ज्याला आपण आधुनिक प्रश्न म्हणूयात की मी यंत्रमानव आहे का किंवा माझ्यामध्ये काही दुभंग झालाय का, मी कोणत्या पद्धतीने जगतो आहे, माझं खरं नाव हे आहे का ते आहे, किंवा टाइम अँड स्पेस मधली माझी काही गल्लत आहे का, हे जे काही सगळे या समस्या आहेत त्या पूर्वी नव्हत्या, त्या आता आलेल्या आहेत, ते आधुनिक आहेत. पण इथून पुढे याच्यावर काही सोल्युशन असू शकेल का याबद्दल जेव्हा कथा विचार करायला लागतात त्यावेळेला त्या येऊ घातलेल्या कथा, येणाऱ्या कथा आहेत, उद्याच्या काळाच्या येणाऱ्या कथा आहेत. आणि म्हणून मी त्यांचं श्रेष्ठत्व अधोरेखित करतो आणि अर्थातच त्यांचं अभिनंदन पण करतो. पण एक चर्चेचा भाग, कुतूहलाचा भाग, लेखकाने काय चिंतन मांडलेलं आहे त्याच्याबद्दल मी असं विचारेल त्यांना की या सगळ्या समस्येवर सोल्युशन म्हणून तुम्ही आदर्शवादाकडे बघता का, त्याच्याबद्दल त्यांनी सांगावं असं मला वाटतं. मला वाटतं मला वेळ दिलेला आहे त्याच्याबद्दल मला जे मांडायचं होतं तुम्ही मांडलं. आणखीन चर्चेतून संधी मिळाली तर मी बोलेलच. आदर्शवाद आपण ज्याला म्हणता तसा तितक्या प्युअर फॉर्म मध्ये आदर्शवादाचा विचार मी केलेला नाही. मुळामध्ये त्याला म्हणायचं म्हणजे की चांगलं आणि वाईट अशी इतकी वॉटर टाईट आपण ज्याला म्हणतो डिव्हिजन नसते, ते मिश्रण असतं चांगल्या वाईटाचं किंवा एकूणच याच्यामध्ये. त्यातला की आपण असं म्हणू की दोन्ही गोष्टी संमिश्र असतात माणसामध्ये. खलनायक असतो का, दुसऱ्या बाजूने तो खलनायकाच्या पलीकडे चांगला माणूसही असू शकतो त्याच्या स्पेसमध्ये. त्यामुळे ही कुठे त्या व्यक्तीची म्हणजे अर्चनाला जर असं वाटत असेल की मी रोबो आहे का, आणि त्यावेळेला तिला वाटत की मी आहे, मी काही म्हणजे जे काही माझं स्पंदन आहे, जी काही माझी जाणीव आहे ती माझी आहे. म्हणजे मी पबमध्ये जात नाही, पबमध्ये मी कम्फर्टेबल होत नाही, तर हा माझा स्वभाव आहे. म्हणजे या ठिकाणी पबमध्ये जाणं हे काही वाईट आहे किंवा पबमध्ये जाऊन मैत्रिणींबरोबर तिथे काय नाच करणं किंवा गाणी गाणं वगैरे ही कुठली गोष्ट वाईट आहे म्हणून ती बघत नाही. तर तिच्यावरच्या संस्कारातून ते इनबिल्ट तिच्यामध्ये एक अशी तयार झालेली गोष्ट आहे की हा माझ्या स्वभावाच्या पलीकडे असलेला भाग आहे. म्हणजे ती कुठेतरी प्रामाणिक आहे, ती तिच्या स्वभावाशी प्रामाणिक आहे. मला असं वाटतंय की या दृष्टीनेच म्हणजे प्रत्येक नायक, प्रत्येक ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रश्न आले त्या वेळेला अर्थातच त्याचं चांगुलपण जे आहे त्या पर्सनॅलिटीमधलं, त्या व्यक्तिमत्वामधलं, त्या चांगुलपणाला मी एक जास्त वेटेज दिलं असं म्हणता येईल आपल्याला या दृष्टीने. याचं कारण असं आहे की तो माझ्या स्वतःच्या एका स्वभावाचा, व्यक्तिमत्वाचा, माझ्या जगाकडे बघण्याचा असा तो एक भाग आहे. आणि त्यामुळे त्या गोष्टीकडे बघताना मला स्वतःला असं वाटतं की नाही, ही अशीच याच पद्धतीने तिचं उत्तर असेल, ती याच पद्धतीने रिॲक्ट होईल. कारण शेवटी ती जी काही पात्र आहेत, ती जी काही एकूण गोष्ट आहे, तिचा जो काही
प्रसंग आहेत, घटनाक्रम आहे, त्याचा एकूण एकूण विचार आहे, तो सगळा एका लेखकाचा म्हणूनच तो त्यामध्ये आपण म्हणू की प्रतिबिंबित होत असतो. आणि मला असं वाटतं की ती जी गोष्ट आहे की चांगुलपणाचा आग्रह हा एक एक स्वतःचा माझा एक पर्स्पेक्टिव्ह असल्यामुळे तो त्या पात्रांमधूनही व्यक्त होत असावा असं मला वाटतं. बरोबर आहे की सासने सरांनी जे पोस्ट मॉडर्निझम आहे त्या पोस्ट मॉडर्निझमच्या दृष्टीने येऊ घातलेली कथा म्हणून जे या कथा संग्रहाचं सुयोग्य स्थान निश्चितीकरण केलेलं आहे ते बरोबर आहे की पोस्ट मॉडर्निझम म्हणजे एक जे तयार झुंबर आहे त्याची मोडतोड करून नव्याने नवं एक निर्माण करणं असं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. आणि आपण सांगितलं की एक मॅजिक रिअलिझम जो आहे तो पोस्ट मॉडर्निझमचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मेटामॉर्फोसिस सारखी जी कादंबरी आहे तिचा उल्लेख करता येईल, किंवा द विजयन यांची द वार्ट सारखी कादंबरी आपल्याला तिचा उल्लेख करता येईल, किंवा द बीस्ट यासारखी कादंबरी ट्रान्सफॉर्मेशनचा ज्याच्यामध्ये उपयोग केलेला आहे. तर माणूस मिसिंग सारखी कथा ही त्या पातळीवरती मॅजिक रिअलिझमच्या पातळीवरती जाणार आहे, किंवा मादाम फिअरलेसचा फेरा जो आहे ती जी आहे ती मॅजिक रिअलिझमचा भाग आहे. मला वाटतं आपल्यामध्ये काही उपस्थित श्रोते आहेत की ज्यांनी या कथासंग्रहामधील काही कथा वाचलेल्या असतील, तर अशा श्रोत्यांचीही आपल्याला मतं किंवा त्यांच्या जर काही प्रश्न असतील तर ते आपल्याला निश्चितच जाणून घ्यायला आवडतील. त्यामुळे मी उपस्थित रसिक श्रोत्यांना अशी विनंती करतो की त्यांना सुद्धा या चर्चेमध्ये आम्ही सहभागी करून घेत आहोत. तर कृपया आपण आपले असणारे या संदर्भातली मते किंवा प्रश्न उपस्थित करावेत. आपण हात वरती करावा, म्हणजे हाताचा जो आयकॉन आहे तो हे केल्यानंतर कळू शकेल की कोणाला बोलायचं आहे. मला वाटतं शेवटी सरांना बोलायला द्यावं आणि कार्यक्रमाचं हे करावं, कोणाला बोलायचं नसेल तर. आतापर्यंतची जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेनुसार समकालीन मराठी कथेमध्ये ब्रँड फॅक्टरी या कथासंग्रहाचे जे स्थान निश्चितीकरण जे आता सासने सरांनी केलेलं आहे, अतिशय सुंदर रीतीने आपण ज्याला म्हणतो की फिलॉसॉफिकल क्रीम ज्याला म्हणता येईल प्रत्येक कथांचं, ते त्यांनी चांगल्या पद्धतीने मांडलं. आणि मराठी कथा बदलत असताना आधुनिक कथा आणि आधुनिकोत्तर कथा जी आहे ती कशी आहे आणि येऊ घातलेली कथा कशी आहे, नव्या जाणीवेचा नवा आशय, नवा आविष्कार, नवी शैली, नवा प्रयोग, नवा मॅजिकल रिअलिझम, एकाच वेळी ही महानगरीय, एकाच वेळी मार्क्सवादी, त्याच वेळेस ती समाजवादी, त्याच वेळी ती मानवतावादी आणि रूपवादी अशा साऱ्या प्रवाहांना आपल्यामध्ये सामावून घेत ही कथा आकाराला येते आहे. आणि तिचं निवेदन जे आहे ते सहज, सोपं, प्रभावी आणि आकलन सुलभ असं आहे. वास्तव आणि कल्पना अशा दोन्हींचं अजब मिश्रण या दोन्हीमध्ये दिसतंय. ब्लॅक ह्युमर असेल, फॅन्टसी असेल, यासारख्या तंत्रांचा वापर या कथासंग्रहामध्ये दिसतोय. हुकमी वापर दिसतो आहे. मनोहर सोनवणे यांची जी कथा शैली आहे ती सुद्धा खूप प्रभावी, संवादी, खेळकर, अतिशय सहज वाचकाला आशयाच्या सूक्ष्मतेकडे नेणारी आहे. त्यामुळे ही वाचकाच्या मनावरती खोलवरती परिणाम करणारी कथा आहे. तर या संग्रहाच्या निमित्ताने मराठी कथेमध्ये नवीन दालन खुलं झालं आहे असंच आपल्याला म्हणता येईल या अनुषंगाने. नक्की नक्की. त्यानंतर मला वाटतं की आता शेवटाकडे आपण जात आहोत. त्यात जर अजून कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता, नाहीतर आपण मग समारोपाकडे आपल्याला जाता येईल. नाही, समारोपच घ्या सर. हा चालेल. मग आता मुक्त सृजनच्या वतीने यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल आणि हा कार्यक्रम संपेल. दहिपळे सर, आभार प्रदर्शन करा. हॅलो दहिपळे सर. मुक्त सृजन
सर मी देशमुख सर बोलतोय. हा देशमुख सर बोला तुम्ही, आभार घ्या. मुक्त सृजन साहित्य पत्रिका औरंगाबाद आयोजित समकालीन जगण्याचा एक्सरे या कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखक मनोहर सोनवणे यांच्या ब्रँड फॅक्टरी या कथा संग्रहावर मुक्त चर्चेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आले होतं. त्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे मुक्त चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मुक्त सृजन साहित्य पत्रिकेच्या वतीने मी आभार मानतो. आज या ठिकाणी जी मुक्त चर्चा झालेली आहे, या मुक्त चर्चेमध्ये लेखकाने या कथा लिहिण्यामागील प्रेरणा व्यक्त केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कथा विषयाबाबत विचारलेल्या प्रश्नांची सविस्तरपणे उत्तरे त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. या कथा संग्रहामधील व्यक्तिरेखा असतील, कथाबीज असेल, कथा विशेष असेल, त्यातील संवाद, वातावरण इत्यादी अनेक घटकांनी हा कथा संग्रह विशेष आहे ही बाब या ठिकाणी आपल्याला विशेषत्वाने सांगितली पाहिजे. त्याचबरोबर या लेखकाकडून या विषयावर कादंबरी लेखनाची अपेक्षा देखील या ठिकाणी व्यक्त झालेली आहे. या मुक्त चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मी प्रथम श्री भारत सासणे सर यांचं मुक्त सृजन साहित्य पत्रिकेच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे दुसरे एक चर्चक श्री बाळासाहेब लबडे सर यांचं देखील मी मुक्त सृजन साहित्य पत्रिकेच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे अंजली कुलकर्णी मॅडम यांचं देखील मी मुक्त सृजन साहित्य पत्रिकेच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या कथा संग्रहाचे लेखक मनोहर सोनवणे सर यांचंही देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे या झूम मीटिंगवर उपस्थित असलेले सर्व उपस्थितांचं देखील मी मुक्त सृजन साहित्य पत्रिकेच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे डॉक्टर दादाराव सर यांचं देखील मी या मुक्त सृजन साहित्य पत्रिकेच्या वतीने आभार मानतो. मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे संपादक डॉक्टर खरात सर व पूर्ण संपादक मंडळ यांचंही मी या ठिकाणी आभार मानून आज या ठिकाणी या चर्चेची सांगता झाली असं घोषित करतो. धन्यवाद सर्वांना. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. छान झाला कार्यक्रम. छान झाला, खूप छान झाला, सुंदर झाला. खूप चांगलं ऐकायला मिळालं सरांकडून, खरोखरच छान वाटलं. येस, धन्यवाद. थँक्यू सर. अगदी नक्की सर. खूप छान. धन्यवाद सगळ्यांना. होय.